मराठीचा आपला पेपर आपण आता डिस्कस करणार आहोत। सुरुवातीला 2 निबंध आहेत आपल्याकडे। विकास महत्त्वाचा की पर्यावरण हा पहिला, दुसरा भाषेची उत्क्रांती। सगळ्यांनी हाच निबंध जो आहे तो लिहिलेला आहे, विकास आणि पर्यावरण। बघा कधी कधी आपल्यासमोर एक डिलेमा तयार होतो। काय होतो की समजा निबंधाचा कुठला निबंध लिहायचा, ज्याला म्हणतो आपण की कुठला निबंध चूज करायचा, तर ज्या निबंधाचं आपल्याकडे कंटेंट असेल तर तोच निबंध आपण सिलेक्ट करायचा आहे, किंवा ज्याचा मॅक्सिमम कंटेंट असेल तो निबंध आपल्याला लिहायचा आहे। ऑब्व्हियसली संपूर्ण म्हणजे निबंधाचे मार्क्स हे काय तुमच्या फक्त आणि फक्त कंटेंटवर ठरतात का, तर नाही। परंतु कंटेंट जर असेल तर आपल्याला बाकी आपले जे शब्द सामर्थ्य आहे किंवा आपली जी वाक्यरचना आहे, लिखाणाची पद्धत आहे, कोट्स आहेत किंवा जे काही इफेक्टिव्हनेस जो आपण म्हणतो ओव्हरऑल, तर तो आपल्याला तयार करता येईल। समजा कंटेंटच नाही आहे तर मग ह्या बाकी गोष्टी आपल्याला करता येत नाही, म्हणून कंटेंट इम्पॉर्टंट। पण समजा असं एखादा 2 आपल्याला एसे विचारले, फॉर एक्झाम्पल हा एक एसे विचारला ज्याच्यामध्ये कंटेंट असणं गरजेचं आहे, आणि हा समजा दुसरा उदाहरणार्थ हा विचारला फिलॉसॉफिकल एसे समजा इथे टाकलेला आहे, आणि समजा ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक लिहायचं आहे, बरोबर। याच्या तर समजा उदाहरणार्थ याचं कंटेंट आपल्याकडे फारच कमी आहे, कंटेंटवाला एसे, आणि मग आपल्याकडे समजा ऑप्शन राहतो फिलॉसॉफिकल। मग अशा वेळेस कुठला लिहायचा हा एक मोठा प्रश्न आहे। बघा फिलॉसॉफिकल एसे कधी लिहायचा, ज्यावेळेस त्या एसेचं टायटल आपल्याला समजलेलं असेल तेव्हाच। बऱ्याचदा काय होतं, फिलॉसॉफिकल एसेचे जे टायटल्स आहेत ना, एखाद्या कवितेच्या ओळी, एखादं कोटेशन असे घेतात। उदाहरणार्थ आपण समजा म्हटलं ट्रूथ, समजा गांधीजींचं ट्रूथ काय आहे, टागोरांचं ट्रूथ काय आहे, मग अध्यात्मामधलं स्पिरिच्युअलिटीमधलं काय आहे, सत्य काय आहे, सत्य म्हणजे काय। समजा उदाहरणार्थ ट्रूथवरती काहीतरी एसे आला, बरोबर ना, तर त्याला आपल्याला ते टायटल कळलं पाहिजे, त्या टायटलच्या अर्थछटा आपल्याला कळल्या पाहिजे, बरोबर ना। उदाहरणार्थ एखादी समजा इंग्रजी कविता त्यांनी टाकली, समजा रॉबर्ट फ्रॉस्टची एखादी कविता टाकली, वुड्स आर डार्क लवली अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, का नुसतं असं त्याने दिलं आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, बरोबर ना। किंवा एखादं असं इंग्रजीतलं दिलं, तर हे समजा आपल्याला कळत नसेल तर आपण लिहिणार काय। मग काय होतं बघा, फिलॉसॉफिकल एसे लिहिण्याचे 2 म्हणजे ज्याला 2 गोष्टी आहेत फिलॉसॉफिकल एसेमध्ये। एक तर तुम्हाला समजलं तर तुम्हाला खूप छान मार्क मिळतील, आणि समजा तुम्ही मिस केलं तर तुम्हाला ते मार्क जे आहे ते एकदम कमी भेटतील फिलॉसॉफिकल एसेमध्ये। जर आपली पर्सनॅलिटी किंवा आपली लिखाणाची पद्धत फिलॉसॉफिकल सूट होत असेल तर फिलॉसॉफिकल एसे चूज करा, अदरवाईज फिलॉसॉफिकल एसे चूज न करता जे GS बेस्ड एसे असतात किंवा जे कंटेंटवाले जे एसे असतात त्याच्याकडे जायचं आहे, भलेही मग त्याचं कंटेंट आपल्याकडे कमी असू द्या। कधी कधी काय वाटतं आपल्याला की हे फिलॉसॉफिकल एसे आपल्याला लिहायला सोपं जाईल, बरोबर ना। समजा व्हॉट इज ट्रूथ, असं समजा हा एसे व्हॉट इज ट्रूथ हा समजा आपण घेतला आहे निबंध लिहायला, आणि दुसरा एखादा कंटेंटचा निबंध आहे, तर आपल्याला वाटेल की नाही ट्रूथबद्दल मी लिहू शकतो, परंतु काय होतं एक पानानंतर आपलं सगळा डेटा संपतो, आपली कॅपॅसिटी संपते फिलॉसॉफिकल एसे लिहिण्याची। म्हणून चूज करताना प्रायोरिटी ह्या GS बेस एसेला द्यायची। अर्थात जर तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची आवड आणि तुमचं लिखाणाची पद्धत जर तशा पद्धतीचं असेल तर तुम्ही फिलॉसॉफिकलच लिहा, कारण फिलॉसॉफिकलमध्ये मग तुम्हाला मार्क्स जास्त पडतील। परंतु जास्त मार्क्स पाडायच्या नादात एकदम कमी मार्क्स पडायला नको आहेत, मग टू बी ऑन सेफर साईड कंटेंट बेस्ड जे एसे आहेत GS बेस एसे अशा पद्धतीने निवडायचे। आता बघा हा विकास महत्त्वाचा की पर्यावरण, बरोबर ना, तर हा एसे लिहिताना कोणालाच अडचण आलेली नाही आहे। हां, अडचण कुठे येते, माझ्याकडे डेटा आहे तो कसा लिहायचा, किंवा स्टार्ट काय करायचा, कसा करायचा, एंड काय करायचा, परंतु कंटेंट जे आहे ना ते कंटेंट कोणाला कमी पडलेलं नाही आहे। ठीक आहे, सॉरी जरा मी इंटरनेट बंद करतो। तर हा एसे लिहायला सोपा जातो आपल्याला, विकास महत्त्वाचा की पर्यावरण। ठीक आहे, तर ह्या एसेमध्ये बऱ्यापैकी डेटा आपल्याला दिसतोय, आणि बऱ्यापैकी चांगली मांडणी जी आहे ना आपल्याला ह्या एसेमध्ये दिसून आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे मग हा एसे जो तुम्ही चूज केलेला लिहायला, तर हे तुमचा योग्य डिसिजन होता असं आपल्याला म्हणता येईल। आता आपण बघूयात की साधारणपणे कशा पद्धतीनं हा एसे लिहिता येईल। तर हे स्ट्रक्चरचं स्पेलिंग इथं चुकलं आहे ते सोडून द्या। काय आता स्टार्ट आणि कन्क्लुजन तर सेमच आहे, म्हणजे आपल्याला समजा लिहायचा हा एसे, आपल्याला खूप सारी म्हणजे सगळी दुनियादारी माहिती आहे आपल्याला, परंतु लिहायचं कसं, तर त्यासाठी स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे बघा हे। आणि ऑब्व्हियसली दिस इज नॉट द आयडियल स्ट्रक्चर, किंवा हे एकच स्ट्रक्चर नाही आहे, तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीनं स्ट्रक्चर करू शकता। फक्त काय करायचं असतं बघा, तुम्ही स्ट्रक्चर जर बनवलं नाही एखादं, तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही धरून राहा, जेणेकरून काय होतं पॉईंट्स तुमच्या खालीवर होत नाही। उदाहरणार्थ विकास महत्त्वाचा की पर्यावरण, समजा तुम्हाला इंट्रोडक्शनच्या पॅराग्राफमध्ये लगेच हा प्रश्न ॲड्रेस करायचा असेल की नो माझ्या मते विकास महत्त्वाचा नाही आहे, तर पर्यावरण महत्त्वाचं आहे, बरोबर ना। समजा हे इंट्रो केली आपण, तर मग आपल्याला खाली काय करावं लागेल की व्हाय आपण हे असं का म्हणतोय, व्हाय
मग व्हायचं आपल्या जस्टिफिकेशन देताना असे काही उदाहरणं द्यावं लागतील, एक्झाम्पल्स बघा. उदाहरणं म्हणून इम्पॉर्टंट असतात आपल्याकडे, की समजा उदाहरणार्थ आपल्याकडे उत्तराखंडमध्ये असं होतं की समजा रस्ते डेव्हलपमेंट आहे किंवा डॅम वगैरे बांधले, टेहरीचा डॅम आहे, मग त्याच्यानंतर भूस्खलन होतं आहे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला उदाहरण तारखांसहित काही उदाहरणं आपल्याला इथं अशी द्यावी लागतील की बघा आपण असा विकास केला परंतु त्याने पर्यावरणाची हानी झाली की त्या पर्यायाने माणसाचीच हानी होते एक प्रकारे, म्हणून विकासापेक्षा पर्यावरण महत्त्वाचं आहे. समजा हा तुमचा स्टँड आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने जस्टिफाय केला, व्हाय ते जे आहे ना ते तुम्ही सांगितलं. मग याच्यामध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आपण घेऊ शकतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा विकास आपण तिथं लिहू शकतो, बरोबर ना. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण स्ट्रक्चर करू शकतो, परंतु स्ट्रक्चर बनवल्यानंतर त्याला थोडंसं स्टिक राहायचं. ऑब्व्हियसली समजा तुमची पर्सनॅलिटी अशी स्पॉन्टेनियस लिहिण्याची असेल तर स्ट्रक्चर न करताही तुम्ही निबंध लिहू शकता, परंतु समजा तशी प्रॅक्टिस नसेल किंवा तसं जमत नसेल तर स्ट्रक्चर केलेलं चांगलं, बरोबर ना. मग समजा एकदम साधं सिंपल आपल्याला जर म्हटलं स्ट्रक्चर करायचं तर कसं करता येईल बघा. विकास महत्त्वाचा की पर्यावरण. आता आपल्याला एक गोष्ट माहिती की दोन्ही महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, बरोबर ना. फक्त काय आहे की या ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणाची किंमत देऊन विकास व्हायला नको हे आपलं म्हणणं आहे. परंतु आता बघा ऑब्व्हियसली हा प्रश्नचिन्ह जो आहे ना तो रीड करायला पाहिजे आपल्याला. इथं काय आपल्याला ऑब्व्हियसली एक बाजू कुठली तरी मांडावी लागेल किंवा काहीतरी आपलं ओपिनियन इथं द्यावंच लागेल आपल्याला, बरोबर. परंतु याच्यामध्ये लिहिताना आपण अशा पद्धतीने अप्रोच ठेवू शकतो बघा की विकास महत्त्वाचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली पर्यावरण देखील महत्त्वाचं आहे आम्हाला. मग ह्या दोन्हींची सांगड कुठं घालणार आम्ही, शाश्वत विकासामध्ये. मग कशी घालणार, तर त्याची काही गोष्टी, त्याचे उपाय, त्याची उदाहरणं आणि कन्क्लुजन, राईट. सो अशा पद्धतीने एखादं स्ट्रक्चर हे आपण बनवू शकतो. ऑब्व्हियसली तुमचं वेगळं स्ट्रक्चर हे असू शकतं. काही इथे सॅम्पल स्टार्ट्स मी घेतलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही स्टार्ट करताना जसं की इडुक्की डिस्ट्रिक्ट जो आहे केरळामध्ये, तिथं जर जे काही लँडस्लाईड झाली होती, आता ही तारीख वगैरे आपल्याला समजा माहीत असेल तर लिहिलेलं उत्तम, बरोबर ना. 50 लोक तिथं गेलेले आहेत. मग आपल्याला ह्या एखाद्या न्यूजने आपण सुरुवात केली की काय झालं आहे की इथं जी नॅचरल कॅलॅमिटी आली आणि त्याच्या नॅचरल कॅलॅमिटीच्या मागे आपण माणूस जे आहे ना, ह्युमॅनिटी जे आहे ना, त्या ह्युमॅनिटीचं ज्याला म्हणतं की रिझन आहे. आणि त्याच्यामुळे हे फ्लड्स वगैरे किंवा ह्या ज्या लँडस्लाईड्स होतात, बायोडायव्हर्सिटी नष्ट होते, हे आपल्यामुळे होतं आहे. म्हणजेच आपण विकास करताना पर्यावरणाला महत्त्व देत नाही. सो दिस इज द वन स्टार्ट. आता काही डेटा इंग्रजीत काही मराठीत घेतला. ऑब्व्हियसली हाच निबंध तुम्हाला इंग्रजीतही येऊ शकतो ना, बरोबर ना. किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असाही निबंध येऊ शकतो किंवा असंच ट्रान्सलेशन होईल डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट असा एखादा निबंध येऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्ही पण बघा. किंवा दुसरा पण काय, आता समजा आपल्याला भारतातले काही उदाहरणं माहीत नाही. समजा आरेचं आपल्याला माहीत होतं ना की आरेचं जे प्रकरण आहे, विकास महत्त्वाचा की पर्यावरण संवर्धन, हेच होतं ना. तिथं सेंट्रलला हीच गोष्ट होती, विकास महत्त्वाचा की पर्यावरण, आणि मग कशा पद्धतीने आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो, बरोबर ना. म्हणजे काय होतं की समर्थन करणारे लोक काय सांगतात की कार्बन फूटप्रिंट कमी होईल. आरेचा समजा आपण प्रकल्प केला तर मेट्रोचं जे आपलं सगळे इमिशन आहे ते कमी होईल, प्रदूषण कमी होईल, बरोबर ना. परंतु मग झाडं तोडल्यावर मग काय होणार आहे, झाडं तोडल्यावरही प्रदूषण वाढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ही एक न्यूज झाली. आपण ह्या 2 न्यूजच्या याने सुरुवात केलेली आहे बघा. असे अजून 4-5 स्टार्ट मी इथं तुम्हाला दाखवणार आहे की नवी मुंबईचं जे विमानतळ आहे ते, आणि ओरिसामध्ये वेदांताचा जो एक प्रोजेक्ट आहे, स्टीलचा जो प्रोजेक्ट आहे ओरिसामध्ये बघा, स्टीलचा प्रोजेक्ट फार फेमस आहे ही केस. वेदांता प्रोजेक्ट जो आहे तो, इवन मुंबई विमानतळ. मग ह्या दोन्ही गोष्टींना जो समजा पर्यावरणवाद्यांकडून विरोध होतो आहे, त्यांचं म्हणणं काय की पर्यावरणाची हानी होते, आणि पर्यावरणवाद्यांना विरोध करणारेही तेवढंच लोक आहेत, आणि ह्या प्रकल्पांच्या बाजूने बोलणारे तेवढंच लोक आहे की मग विमान नको का, मग स्टील नको का देशाच्या विकासासाठी वगैरे वगैरे. म्हणजे काय होतं बघा, आपण असं सांगायचं की एक उदाहरण द्यायचं आणि त्या उदाहरणाच्या अनुषंगाने आपला पॉईंट जो आहे तो पुढं आणायचा. काय सांगायचं की हा मुद्दा ऐरणीवर आला, शब्द देखील बघा याच्यामध्ये ऐरणीवर आला की विकास हवाच, पण त्यासाठी पर्यावरणाला तिलांजली देणे योग्य आहे का, असे शब्द आपल्या एसेमध्ये हे जाणीवपूर्वक आपल्याला टाकायचे बघा. जाणीवपूर्वक ऐरण आहे, तिलांजली आहे ना. काय होतं की आपण कंटेंट लिहितोय परंतु ते आपण एकदम गप्पांच्या भाषेत लिहितोय, तर थोडेसे शब्द आहे ना असे फार जड नाही, परंतु हे शब्द असे चपलक बसणारे, थोडेसे युनिक असे शब्द वापरता आले तर अजून आपल्या निबंधामध्ये थोडासा गोडवा येतो, बरोबर ना. आता हे वाक्य बघा, आजच्या विकासासाठी उद्याच्या पिढीचे भवितव्य भकास करायचे की देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरणाची किंमत मोजायची, काय करायचं सांगा. म्हणून आम्हाला असंच वाटतं की शाश्वत विकास करायला पाहिजे. अजून एक स्टार्ट आपण बघूयात. भविष्यातील आपत्तींची पेरणी करायची थांबवायची असेल, आपत्तींची पेरणी शब्दप्रयोग बघा,
म्हणजे काय केलं आपण, आपत्ती ह्या पेरल्यात आणि ह्या भविष्यात 100% येणार आहे, 100% ही पेरणी उगवणारच आहे. भविष्यातील आपत्तींची पेरणी करायची थांबवायची असेल तर ह्या दोघांचा समतोल आपल्याला साधणं गरजेचं आहे, बरोबर ना. मग निसर्गामध्ये सगळेच लोक राहतात, आजारी होतात त्याच्यामध्ये, बरोबर ना. आणि हे वाक्य बघा छान आहे, हे तुम्ही कन्क्लुजनलाही वापरू शकता, हे तुम्ही स्टार्टलाही वापरू शकता, कुठल्याही निबंध म्हणजे चपलकपणे हा आपल्याला बसवता आलं पाहिजे. बघा अशा संदर्भातले काही निबंध जर आले, माणूस, निसर्ग, पर्यावरण यातील द्वैत मोडून या सगळ्याचा साकल्याने आणि समग्रतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. किती छान वाक्य बघा. द्वैत म्हणजे काय, ड्युॲलिटी इंग्रजीत ज्याला म्हणतो ड्युएल. ड्युएल म्हणजे काय, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी त्याला द्वैत म्हणतात, बरोबर ना. अद्वैत काय असतं, हे आणि हे एकच आहे, बरोबर. सो हे द्वैत मोडायचं आहे. द्वैत म्हणजे काय, माणूस वेगळा आहे, निसर्ग वेगळा आहे आणि पर्यावरण वेगळं आहे, याचा याच्याशी संबंध नाही, याचा याच्याशी संबंध नाही, हा जो आपला विचार आहे तो मोडला पाहिजे. आणि ह्याचं साकल्य आणि समग्रतेने म्हणजे काय, इंटिग्रेटेड ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, इंटिग्रेटेड किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणतो आपण, इंटिग्रेटेड म्हणा किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲप्रोच जो आहे तो आपल्याला आला पाहिजे. हे तुम्ही वाक्य कुठेही वापरू शकता ना, बरोबर. समजा लोकशाहीचा, राजकारणाचा समजा एखादा निबंध आला तर तिथं आपण हा देखील वापरू शकतो. सामान्य माणूस आणि आपल्या समजा नागरी संस्था आणि लोकशाही यातले द्वैत मोडून काढा, म्हणजे हे कुठे आपल्याला बघा. ही लिखाणाची एक पद्धत असते. म्हणजे तुम्ही एखादं आर्टिकल वाचलं, एखादं समजा लोकसत्ताला आलं आहे किंवा मटाला आलेलं आहे, सकाळला किंवा हिंदूला, एक्सप्रेसला एखादं मोठं आर्टिकल वाचलं ना आपण, त्यात 15-20 मिनटं घातले ना आणि नंतर आपल्याला विचारलं की सांगा ह्या आर्टिकलमध्ये काय होतं, तर आपल्याकडे मोजून 4 ते 5 ओळी तयार होतात की हां ह्या आर्टिकलचं एवढंच म्हणणं आहे. परंतु मग 4-5 ओळींसाठी त्यांनी एवढं कसं काय जागा घेतली, तर हे त्यांचं स्किल आहे, ते पटवून देतात. म्हणजे लिखाण हे पटवून देण्याची गोष्ट आहे, बरोबर, कन्व्हिन्स करण्याची. काही इंग्रजी समजा आपण स्टार्ट जर म्हटलं, बरोबर ना. समजा दिल्लीमध्ये मागे मध्यंतरी विकास कामांसाठी जवळपास 17,000 झाडं तोडण्याची वेळ येणार होती, बरोबर ना. किंवा बेंगलोरचं एखादं उदाहरण. आता बघा महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण गेलं पाहिजे, फक्त महाराष्ट्रातली उदाहरणच दिली पाहिजे का, नाही. आपल्याला बाकीची उदाहरणं आठवलं नाही तर महाराष्ट्राचं उदाहरण द्या. बेंगलोरला काय झालेलं आहे, 2008 ते 2017 साधारण 10 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 20,000 झाडं तोडलेली आहे. कशासाठी, फ्लायओव्हर असेल, रोडचं विस्तारीकरण असेल, ह्यासाठी केलेले आहे. अजून काय बघा, मुळात काय, आता तुम्ही म्हणाले की एवढी स्टार्ट का, काय होतं की मुळात स्टार्ट करायलाच आपले 5-7 मिनटं तिथपर्यंत संपून जातात. स्टार्ट आपल्याला लवकर होत नाही आणि स्टार्ट लवकर झाला नाही तर आपला एसे इफेक्टिव्ह मनासारखा होतच नाही. म्हणून जो पटकन स्टार्ट करतो, इफेक्टिव्ह स्टार्ट करतो ना, तो एसेमध्ये मार्क्स घेऊन जातो. म्हणून हे 4-5-6 स्टार्ट इथं आणलेले की जेणेकरून आपल्याला पटकन सुचावं. आता मी एवढे पेपर जे तपासले त्याच्यामध्ये ही एक कॉमन एक अडचण खाली लिहून देतात बरं का मुलं, की स्टार्ट करताना अडचण येते, लिहिताना अडचण येते. म्हणजे सुरुवात कशी करायची, डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु ते लिहायच्या कसं सुरुवात करायची. म्हणजे म्हणतात ना की नवीन समजा एखादा मुलगा आणि मुलगी भेटले तर काय बोलायचं, सुरुवात कशी करायची, डोक्यात तर भरपूर आहे. तर आपल्याला तसं व्हायला नको, कारण आपल्याला एकच चान्स भेटतो इथं ऑब्व्हियसली परीक्षेच्या बाबतीत. पुढचं समजा एखादं म्हटलं, डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आर ऑल इम्पॉर्टंट, दोघं इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना. साधारण असा एक ॲप्रोच घेऊन आपण इथं लिहून एक स्टार्ट करू शकतो. मगाशी काय केलं स्टार्ट आपण, की विकास केला आणि पर्यावरणाची हानी झाली. इथं काय सांगितलं की दोन्ही महत्त्वाचं आहे. इन्क्लुजनरी डेव्हलपमेंट इज नॉट फिजिबल विदाउट अन ॲप्रोप्रिएट फोकस ऑन कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. इंग्रजीत समजा असा आला तर हे काय आहे की असे शब्द आपल्याला आलेच पाहिजे. जिथे एन्व्हायरमेंट शब्द येईल ना, तर एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन हा एक त्याचा एक टिपिकल टेक्निकल शब्द बघा. एन्व्हायरमेंटच्या बरोबर कन्झर्वेशनच आलं पाहिजे, बरोबर ना. प्रोटेक्शन म्हणा, प्रोटेक्शनपेक्षा कन्झर्वेशन हा जास्त महत्त्वाचा आहे. इन टुडेज इरा ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आर टू साइड्स ऑफ सिंगल कॉईन, सेम कॉईन किंवा सिंगल कॉईनच्या ज्या बाजू आहेत त्या. वी आर वरीड अबाउट ॲटमॉस्फिअर ॲज अ मेजर प्रॉब्लेम सच ॲज ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, वॉटर अँड एंड पोल्युशन आर रायझिंग ऑन अ रेग्युलर बेसिस. However, at the very same time, as poverty eradication, economic growth rises, sustainability is necessary. आपण पॉवर्टी इरॅडिकेशनसाठी, ग्रोथसाठी आपण मग हे सगळे प्रयत्न करतो आहे, परंतु त्याने समजा हे ग्रीन हाऊस गॅसेस, वॉटर, एअर पोल्युशन हे व्हायला नको, हा ॲप्रोच आपण घेतला. इथं बघा आपण काही प्रमाणात अप टू सर्टन एक्सटेंड आपण इथं स्पेसिफिक लिहिलं आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट लिहिला आहे, आपण काय लिहिलं इथं वॉर्मिंगबद्दल लिहिलं आहे, आपण इथं पोल्युशनबद्दल लिहिलं आहे, गरिबीबद्दल लिहिलं आहे, आर्थिक वाढ जी आहे त्याच्याबद्दल आपण इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि बघा इथं आपलं एसे लिहिताना ना अंडरलाईन करायला शिका. अंडरलाईन जर केलं ना
तर काय होतं की आपलं म्हणणं हे आपण ज्याला म्हणतो की कमी वेळामध्ये त्या एक्झामिनरला सांगत असतो अंडरलाईन केल्याने, आणि जो कमी वेळात जास्तीत जास्त मुद्दे पटवून देतो तो हा शार्प मानला जातो ऑब्वियसली. म्हणूनच आपल्याला ह्या अंडरलाईन गरजेच्या आहेत. अंडरलाईन जर नसतील तर तुम्ही कितीही भारी लिहिलं तर तो ज्या एक्झामिनर जो आहे ना त्याला ते शोधावं लागतं की तुम्ही काय लिहिले, तर त्याला शोधण्याची गरज पडू देऊ नका. जसं आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो तर कसं असतं कन्झ्युमरिझममध्ये की आपण ज्या गोष्टी चटकन घेऊ त्या आपल्या समोर एकदम समोर ठेवल्या जातात, बरोबर ना, की ज्या गोष्टी पटकन घेण्याची शक्यता असते. तुम्ही काउंटर्स बघा, हे चॉकलेट बघा, म्हणजे काउंटर्सवरती चॉकलेट ठेवतात. जनरली लोक चिल्लर उरली की म्हणतात द्या चॉकलेट, त्या वस्तूचा खप होतो. तसं इथं आपल्याला एक्झामिनरला जर बोलवायचं आहे आपल्या इथे शॉपिंग करायला, तर आपले जे महत्त्वाच्या वस्तू ज्या विकणाऱ्या किंवा ज्या त्याला पाहिजे एक्झामिनरला त्या ह्या अंडरलाईन करून ठेवा अशा. सो अंडरलाइनिंग द कीवर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पुढे एक स्टार्ट काय बघा, विदाऊट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कंट्री कॅनॉट रिकवर फ्रॉम विशियस सायकल ऑफ पॉवर्टी. गरिबीचे जे सायकल आहे, दुष्टचक्र जे म्हणतो आपण, तर ते मोडता येणार नाही आपल्याला विदाऊट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बरोबर ना. म्हणून आपले इकॉनॉमिक डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे. परंतु त्याचबरोबर काय आपल्याला महत्त्वाचं आहे, नॅचरल रिसोर्सेस त्यांचं कन्झर्वेशन आहे, एनर्जीचं कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता बघा ह्या स्टार्टमध्येच आपलं बऱ्यापैकी एसएचं थीम येऊन गेलेली आहे. जवळपास प्रत्येक स्टार्टमध्ये आपल्या थीम्स आलेल्या आहेत की काय आपल्याला बेसिकली आपलं म्हणणं काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास हाच आपल्याला करायचा आहे, बरोबर. आता आपण स्टार्ट करून दिला, मग आपण काय सांगायचं की विकास का गरजेचा आहे. आता बघा इथं पुढे जे आपल्याला लिहायचं नाही, हे आपलं इथं आता ज्याला म्हणतो ना आपलं मुक्त छंद वापरा, आपली उदाहरणं वापरा, आपली कल्पना वापरा, आपली ज्याला म्हणतो इनोव्हेटिव्ह पॉवर्स वापरा, आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपण इथं उदाहरणं वगैरे देऊन हे लिहू शकतो. उदाहरण या समजा दिलं आपण, आता पुढचा आपला मुद्दा समजा हे हेडिंग वगैरे द्यायची काय गरज नाही, डायरेक्ट पॅराग्राफमध्ये द्यायचं. आता आपण म्हटलं की डेव्हलपमेंट का गरजेचे आहे, सो आपण म्हटलं उद्योगीकरण, शहरीकरण, बरोबर ना, अर्बनायझेशन आर इनएव्हिटेबल, म्हणजे हे न टाळण्याजोगतेच, म्हणजे हे टाळता येणार नाही आपल्याला. अर्बनायझेशन असेल, उद्योग बंद करणे हा काय उपाय नाही आपल्याकडे ना, उद्योग वाढतच जाणार. का इनएव्हिटेबल आहे, कारण त्याने पर कॅपिटा आपला इन्कम वाढतो आहे, बरोबर ना. मग पर कॅपिटा इन्कम वाढला म्हणजे काय झालं, आमच्या देशाची श्रीमंती वाढली. आता ऑब्व्हियसली इथं कंसात जो एक शब्द मिसिंग काय आहे तो आहे डिस्ट्रीब्युशन, वितरण. परंतु आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, म्हणजे तो इकॉनॉमिक अँगल होईल आणि तो एसे वेगळा होईल की जे काय आता इन्कम तयार होते ती डिस्ट्रीब्यूट जर सगळ्या समान पद्धतीने केली तर सगळे लोक श्रीमंत होतील. परंतु समजा देशाची समजा लोकसंख्या 100 आहे आणि देशाकडे समजा 1000 रुपये आहेत, बरोबर ना, तर एका व्यक्तीकडे किती झाले, 10 रुपये झाले, असं आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो. परंतु असंही होऊ शकतं ना की यातल्या 90 लोकांकडे फक्त त्याच्या ह्या 1000मधले फक्त 20 रुपये आहेत आणि उरलेल्या 10 लोकांकडं 980 रुपये, असंही होऊ शकतं. म्हणजे इनइक्वॅलिटी तर इथं राहील. परंतु आपल्याला तो विषय नाही. आता आपलं म्हणणं काय आहे की पर कॅपिटा इन्कम आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल, पॉवर्टीमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे गरजेचं आहे. परंतु त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम काय होतात, उदाहरणार्थ पोल्युशन, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, बरोबर ना, पारिस्थितिकी असंतुलन जे आपण ह्या गोष्टी म्हणतो, जैवविविधतेचा ऱ्हास होतो आहे, बायोडायव्हर्सिटी संपते, हे आपण त्याला कॉस्ट देतो आहे, बरोबर. आपली गरिबी आपल्याला हटवायची असेल तर त्यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बरोबर गरजेची. काही लोकांनी चायनाचं उदाहरण दिलं बघा, चीनचं उदाहरण दिलं की चीनने काय केलं, गरिबी हटवण्यासाठी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढवल्या आणि लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. ही अशी उदाहरणं आपल्याला गरजेची आहे ना, की गरिबीचे कुठे कुठे प्रयत्न झाले, किंवा भारतामध्ये गरिबी हटाव हा जो प्रोग्राम आहे किंवा गरिबीवरती भारताने काय सोल्युशन्स काढलेत, भारताचा ॲप्रोच कसा राहिलेला आहे, तर साधारण त्याच्याविषयी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आपण म्हणतोय की लोकांना पर कॅपिटा इन्कम वाढवलं तर गरिबी हटेल, मग पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी काय करावं लागेल, देशाची इन्कम वाढवावी लागेल. देशाची इन्कम जर वाढवायची असेल तर लोकांकडे काय झालं आहे, एम्प्लॉयमेंट गेली पाहिजे, बरोबर ना, एक्सपोर्ट झाले पाहिजे, उत्पादन आपल्या प्रोडक्शन देशामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी कारखाने आपल्याला गरजेचे आहे. मग आपण समजा वेदांतासारखा एखादा आपण प्रोजेक्ट म्हटलं, ओडिसामधला वेदांता, बरोबर ना, मग हे असे कारखाने वगैरे आपल्यासाठी गरजेचे आहे. परंतु मग त्याने काय होणार आहे, म्हणजे बघा अल्टिमेटली आपल्याला इथे एक रिलेशन काय दाखवायचं आहे की ह्या वेदांताने काय होणार आहे, काही लोकांची गरिबी कमी होईल, म्हणजे काही लोक इथे जॉबला जातील आणि त्यांची गरिबी कमी होऊन ते थोडेसे मध्यम वर्गात येतील. म्हणजेच काय झालं, आपल्याला गरिबी हटवणे हे तरी इम्पॉर्टंट होतं, मग आपण वेदांताचा वापर केला. परंतु काय होणार आहे, ही काही लोकांची गरिबी हटली परंतु काही लोक अजून गरिबीत जातील, बरोबर ना, किंवा तिथलं एन्व्हायरमेंट डिग्रेड होईल. खाणींचा तुम्ही हे केलं, म्हणजे जास्त खाणकाम केलं पण पाणी खराब होणार आहे, म्हणजे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते आहेत असे.
म्हणजे विकास करताना आपल्याला त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतातच. मग हे दुष्परिणाम कसे कमी करायचे किंवा कसे संपवायचे हे आपण पुढे बोलणार. परंतु आता इथं आपल्याला सांगणं गरजेचं आहे की येस, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण समजा बघा एखादं उदाहरण द्यायचं. कसं उदाहरण द्यायचं? समजा एखाद्या ठिकाणून रस्ता गेला आहे, रस्ता. आता मागे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक सर्वे आला होता, इकॉनॉमिक सर्वे आहे ना, 3-4 वर्षापूर्वीचा इकॉनॉमिक सर्वे. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ज्या राज्यांमध्ये, ज्या स्टेट्समध्ये नॅशनल हायवेची लांबी जास्त आहे ना, तर त्या स्टेटचं पर कॅपिटा इन्कम हे जास्त आहे आणि त्याचे एक्सपोर्ट देखील जास्त आहेत. एक्सपोर्ट जास्त आहे आणि पर कॅपिटा इन्कम जास्त आहे. आय थिंक 16च्या आसपास काहीतरी इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे सांगितलं होतं गव्हर्नमेंटच्या. आता नॅशनल हायवे म्हणजे काय झालं? विकास काम झालं ना. म्हणजे हायवे बांधताना काही झाडं तोडली असतील, बरोबर ना, काही अभयारण्यामधून तो हायवे गेला असेल, परंतु त्याने काय झालं? गरिबी हटली, म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे सांगायचं की येस, गरिबी हटवण्यासाठी आपल्याला हे हायवे वगैरे गरजेचे आहे, म्हणजे प्रोजेक्ट आपल्याला गरजेचे आहेत, डॅम गरजेचे आहे, सिंचन प्रकल्प आपल्याला गरजेचे आहे, कारखाने आपल्याला गरजेचे आहे, दळणवळण होते. दळणवळणाची ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण हे बघा, उदाहरणार्थ इथं रस्ते काय दिलेले आहेत, गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो आहे तो आपला, बरोबर ना, तर त्याने काय झालेलं की हे लोकांची इन्कम वाढलेली, दळणवळण वाढलेले, ज्याला म्हणतो आपण इंधन बचत तर झालेलीच आहे, परंतु लोकांना दळणवळण सोयीचं झाल्यामुळे लोकांची आर्थिक सुबत्ता जी आहे ना ती थोडीशी वाढलेली आहे. सो ह्या गोष्टी आपण इथं मेन्शन करू शकतो की म्हणून हे आम्हाला गरजेचं आहे. काय? विकास गरजेचा आहे. मग वीज समजा प्रकल्प आहेत, समजा एखादा वीज प्रकल्प आपण तयार केला, समजा थर्मल पॉवर स्टेशन आहे, एखादं थर्मल पॉवर प्लांट आहे, त्यातून वीज तयार होते. मग त्याला समजा विरोध काय करणार आपण? कुठल्या मुद्द्यांवरती विरोध करणार की त्याच्यामध्ये कोळसा जाळला जातोय आणि मग धूर होते वगैरे, त्याचं पण उदाहरण आपण बघूयात. परंतु मग वीज नसली तर मग काय करणार? वीज नसली तर प्रगती होईल का? नाही होणार. पाणी नसलं सगळ्यांना सिंचनासाठी, पिण्यासाठी, बरोबर ना, मग धरणं नाही बांधले तर होईल का? मग शेती, कंझ्युमर गुड्स आहेत, समजा आपल्याला साधारणपणे जे काही जीवनावश्यक असतील किंवा काही आपल्या उपभोगाच्या वस्तू असतील, बरोबर ना, तर याची कारखाने असतात. मग यांनी जर हे कारखाने उभारले नाही तर मग आपल्याला फॅसिलिटीज, आपल्याला सुविधा कोण पुरवणार? म्हणून हे गरजेचं आहे. एक सर्वे असा झाला होता की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे, तर त्या योजनेमुळं ग्रामीण भागामध्ये एम्प्लॉयमेंट वाढली. काय? रोजगार वाढला आहे. म्हणजे काय झालं? विकासाने लोकांचे रोजगार वाढतात, मग चांगला आहे ना विकास, बरोबर ना. आता मग पुढे आपण काय लिहिणार की मग आपण जसं एक बाजू मांडली नाण्याची की विकास गरजेचा आहे, मग काय पर्यावरण गरजेचं नाही का? तर हो, पर्यावरण देखील गरजेचं आहे. मग आता पर्यावरण का गरजेचं आहे? पर्यावरणाचे फायदे काय आहे आणि त्याचा विकासाशी काय संबंध आहे हे आपल्याला इथं आता एक रिलेशन इथं दाखवावं लागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता हे तुम्ही n नंबर ऑफ वेने लिहू शकता की पर्यावरण कसं महत्त्वाचं आहे. समजा मी तर काय म्हटलं की आपल्याला निसर्गामधून, ॲटमॉस्फिअरमधून किंवा इकॉलॉजीमधून बऱ्याचशा गोष्टी भेटतात. उदाहरणार्थ प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस आहे, रेग्युलेटरिंग सर्व्हिसेस आहे, कल्चरल सर्व्हिसेस आहे, सपोर्टिंग सर्व्हिसेस आहे. हे सगळं आपल्याला कुठून भेटतं? नेचरमधून, पर्यावरणामधून भेटतं. उदाहरणार्थ फूड भेटतं आपल्याला, बघा, अन्न हे पर्यावरणामधून भेटतं. समजा झाडे आपण म्हटलं, झाडे, तर हे झाडे देखील काय आहे? अन्न आहे ना, प्राण्यांचं अन्न आहे, ज्याला आपण हर्बिव्होरस ॲनिमल म्हणतो. समजा आपण झाडे तोडली तर फूड गेलं ना. म्हणजे काय होतं? आपण रस्त्यासाठी झाडं जर तोडली तर काही लोकांचं फूड नष्ट होणार आहे. म्हणजे परत एकदा क्लॅश इथं आलेला आहे. पर्यावरण काय करतं? हे येतं आहे. इरिगेशनसाठी आपल्याला पर्यावरणाचा वापर होतो, पाणी आपल्याला इथूनच भेटतं आहे, निसर्गातूनच भेटतं आहे, बरोबर ना. रेग्युलेटरिंग सर्व्हिसेस आहे, समजा हवामान बदल जे आहे त्याला पण विरोध करायचा असेल, थांबवायचा असेल तर पर्यावरण गरजेचं आहे. पाण्याची गुणवत्ता वगैरे सगळ्या गोष्टी, हे पर्यावरण खूप गरजेचं आहे. परंतु आता काय होतं आहे की क्लॅश होते. आता क्लॅशबद्दल पण आपण इथं लिहिणार आहे की कसं होतं आहे, आम्ही विकास करायला जातो आणि मग काहीतरी वेगळंच होतं. मग समजा उदाहरणार्थ इथं एखादं केस स्टडी आपण टाकली, बघा, एखादी केस स्टडी टाकलं, 4-5 उदाहरणं टाकले, समजा उदाहरणे टाकली, आपण काही थिंकरची नावं टाकली, बरोबर ना. समजा पाण्याचा प्रश्न आला ना, आपण तो वॉटरमॅनचं समजा नाव लिहिलं, वॉटरमॅन इंडियातले जे आहे ते, त्यांचं नाव लिहिलं तर काय होतं की चांगलं वाटतं, आपल्या एसे चांगलं होतं. थिंकरची नावं लिहिलं आपण, समजा बुक्सची काही नावं लिहिली समजा, बरोबर ना. म्हणजे समजा उदाहरणार्थ काय, दुष्काळ आवडे सर्वांना, पुस्तक आहे समजा, दुष्काळ आवडे सर्वांना, बरोबर ना. एव्हरीवन लव्ज ड्रॉट. सो पुस्तक लिहिलं आपण, किंवा काय आपण डॉक्युमेंटरीज लिहिल्या, डॉक्युमेंटरीचं एखादं, म्हणजे काही खूप सारं नाही, परंतु एखादं आपल्याला जसं आठवलं तसं लिहिलं तर आपल्या एसेला वजन प्राप्त होतं. उदाहरणार्थ एक ड्यूक युनिव्हर्सिटी, इंडिया युनिव्हर्सिटी होता, त्यांनी काय केलं, राजस्थानमध्ये एक सर्वे केला. त्यांना असं आढळलं की राजस्थानमधल्या 75% ज्या विहिरी आहे त्या विहिरींमध्ये काय फ्लोराईड आहे, नायट्रेट आहे, युरेनियम आहे.
जे की इंडियन स्टँडर्ड ॲज वेल WHO स्टँडर्ड जे आहे ना ड्रिंकिंग वॉटरचे, पिण्याच्या पाण्याचे, तर त्याच्याही बियॉन्ड आहे, एक्सिड होते. म्हणजे ते अशुद्ध पाणी आपण पितोय. मग फ्लोराईड आणि नायट्राईड्सचे तिथल्या लोकांवरती होत असले परिणाम, ते हाडं वाकडे झालेले आहेत वगैरे वगैरे, बरोबर ना. आणि याचं कारण काय आहे की हे एवढे कंटॅमिनंट्स का झाले, ह्युमन मेड पोल्युटंट्स आणि नॅचरली ऑकरिंग टॉक्सिक मिनरल्स, ह्या दोन्हींच्यामुळं काय झालेलं आहे की राजस्थानमधलं पाणी दूषित झालेलं आहे. मग याच्यामध्ये आलं ना ह्युमन मेड पोल्युटंट्स आलेले. म्हणजे बघा की निसर्गामधून आपल्याला पाणी भेटतं, परंतु आपल्याच गोष्टींमुळे आपण काय करतोय, निसर्गाची हानी करतोय आणि त्याचा तोटा काय होतोय, आपल्यालाच होतोय. मग आता हे आपण इथं लिहिलं पाहिजे की विकास करताना पर्यावरणाकडे जर लक्ष दिलं नाही तर त्या पर्यावरणाचा लॉस होतो, जे आणि अल्टिमेटली इट्स ह्युमन लॉस, ते आपल्याला झेलावं लागतं, बरोबर ना. मग अशा पद्धतीनं आपल्याला विकास जो आहे ना, डेव्हलपमेंट, आणि तो कसा क्लॅश करतो एन्व्हायरमेंट बरोबर, त्याची काही उदाहरणं, केस स्टडीज वगैरे आपल्या इथं लिहावेत. उदाहरणार्थ बघा, समजा हा काही डेटा आपण दिला की भारतामध्ये जो विकास होतो त्या विकासामध्ये लोकांचे काय हाल होतात, डिस्प्लेसमेंट होते, बरोबर ना, लोकांचे होते, नॅचरल रिसोर्सेस तर संपूर्ण जातात. उदाहरणार्थ एक डेटा काय आहे बघा, 1950 ते 90 ह्या 40 वर्षामध्ये भारतामध्ये मोठमोठ्या प्रोजेक्टमुळं 15 मिलियन लोकांचं डिस्प्लेसमेंट झालेले आहे. डिस्प्लेसमेंट, विस्थापित, स्थलांतर नाही, विस्थापन झालेलं आहे 15 मिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाख, 10 मिलियन म्हणजे 1 कोटी, बरोबर. 1.5 कोटी लोकांचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि सर्वांना म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की आपल्यालाही थोडंसं कुठेतरी वाटेल की जवळपास यातले 75% डिस्प्लेस झालेले लोक यांना अजून आपण पुनर्वसनच करू शकलो नाही, रिहॅबिलिटेशन केलेलं नाही आहे. कोयनामध्ये म्हणजे एखादे, आता हे उदाहरण आहे बघा, हे कुठेही तुम्ही एखाद्या एसमध्ये असं वापरू शकता डेटा. कोयनामध्ये जवळपास 30,000 लोकांचं विस्थापन झालेलं आहे, बरोबर ना. माइन्स ज्या असतात, खाणी असतात, त्या खाणींनी काय होतं आहे, ज्याला म्हणतो आपण पर्यावरणाचा लॉस होते, लोकांचं विस्थापन होते, धरणांनी होते, मोठमोठ्या इंडस्ट्री आल्या, समजा मग इंडस्ट्रीला हजारो एकरमध्ये जागा लागते, मग शेती जाते तिथली, लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये इथं अशा पद्धतीने आल्या पाहिजे की विकासाचा आणि पर्यावरणाचा हा संबंध सध्या कसा दिसतो आपल्याला, याची काही उदाहरणं आपण इथं लिहून सांगितली. अजूनही आपण त्याच्यात सांगू शकतो, समजा कोल बेस पॉवर सेक्टर जास्त, तर त्याचे काय काय इम्पॅक्ट्स होतात. मग इरोजन होतं आहे, म्हणजे जमिनीची धूप होते, बायोडायव्हर्सिटी संपते, बरोबर ना. हे तुम्ही समजा एखादी डॉक्युमेंटरी बघा इथं, इव्हन महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरचं समजा टाऊन आहे चंद्रपूर, आणि मग तिथं असलेले सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत आणि मग त्याच्यामध्ये लोहखनिज आहे आणि मग त्याच्या रिलेटेड कोळसा वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी, आणि त्याने चंद्रपूरमध्ये कशा पद्धतीनं प्रदूषण होतं आहे आणि त्याचा लोकांना काय त्रास होतो आहे हे तुम्ही बघू शकता. इव्हन तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला एखादी डॉक्युमेंटरी पण भेटून जाईल बघा. छत्तीसगड जे आहे ना, कोरबा टाऊन आहे, कोरबा टाऊनमध्ये काय आहे की थर्मल पॉवर प्लांट आहे, बरेच थर्मल पॉवर प्लांट आहे. थर्मल पॉवर प्लांट, औष्णिक विद्युत केंद्र कुठं असतात जिथं कोळसा सहजासहजी उपलब्ध होतो तिथं, म्हणजे इथं कोळसा पण आहे, कोळसा तिथंच जाळला जातो आहे. कोल इंडिया लिमिटेड नावाची जी कंपनी आहे भारतातली, CIL, ही काय करते, कोळसा काढून यांना पुरवते या वीज कंपन्यांना. तर इथे कोरबामध्ये काय झालेलं आहे की प्रचंड प्रमाणात समजा तिथले पाण्याचे जे जलसाठे जे आहेत ते खराब झाले. फ्लाय ॲशचा प्रॉब्लेम झाला आहे बघा मोठा, फ्लाय ॲश, बरोबर ना. गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे की फ्लाय ॲश 100% वापरली गेली पाहिजे, परंतु 100% वापरतच नाही, 10-20% फार तो वापरतात. बाकी सगळी एन्व्हायरमेंटमध्ये इकडे तिकडे गुपचूप नेऊन किंवा दिनदहाडे ही सोडून दिली जाते. आणि मग त्याचे लोकांवरती काय परिणाम होता, तुमच्या जलसाठ्यांमध्ये ती फ्लाय ॲश जाऊन थांबते, साचते, तो जलसाठे नष्ट होतात, त्यातले मासे मरतात. तिथले समजा एक डॉक्युमेंटरी मी कधीतरी बघितली होती, तर ती एक लेडी होती कोरबामधली आणि ती सांगत होती की माझ्याकडे एवढ्या गायी होत्या आणि त्या गायींपैकी काही गायी मृत्युमुखी पडल्या, ते पाणी वगैरे पिऊन म्हणा किंवा त्यांना पाणीच नाही राहिलं प्यायला. सामान्य लोकांच्या आयुष्यावरती ह्या पर्यावरणाचा लॉस झाल्यामुळं कुठल्या पद्धतीचे इम्पॅक्ट जे आहे ना ते आपण इथं लिहायला पाहिजे. किंवा मग तो सगळा धूर जो आहे तो, म्हणजे तुम्ही जर बघितलं अशा टाउन्समध्ये जर तुम्ही गेले जिथं थर्मल पॉवर प्लांट आहे, तर इथं तुम्ही नाकातून तोंडातून जवळपास नाही म्हटलं तरी 100 ग्रॅम एवढे तुम्ही फ्लाय ॲश तुमच्या पोटात अन्नधान्याच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून तुमच्या पोटात जातेच. हे लोक लायसन्स रिन्यू करत नाही, बरोबर ना. लायसन्स रिन्युएशनचा मोठा इशू. त्याच्यानंतर डस्टचं पोल्युशन, नॉईजचं पोल्युशन आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे काय होतं आहे की विकास आपल्याला गरजेचा आहे, बट ॲट नॉट दी कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला धक्का पोहोचून आपल्याला ते करायचं नाही आहे. जर एन्व्हायरमेंटला, पर्यावरणाला धोका पोहोचला तर तो धोका म्हणजे माणसांनाच आहे.
बरोबर ना, हे आपण तिथं म्हटलं पाहिजे. मग एखादं तुम्ही आपल्या आर्टिकलमधलं कॉन्स्टिट्यूशनमधलं काहीतरी एखादा रेफरन्स द्या, की आपलं आर्टिकल 21 जे सांगतं की राईट टू लाईफ आहे. मग राईट टू लाईफमध्ये हे येतं का? तर 1980 सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे बघा. मग आता बघा ही फॅक्ट नाही, ही कुठेही तुम्ही वापरू शकता. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? स्वच्छ पाणी, हवा, सांडपाणी चांगलं पाहिजे, शौचालय, उत्तम रस्ते हे नागरिकांचे फंडामेंटल राईट्स आहे. आर्टिकल 21 आहेत ते, किंवा आर्टिकल 21 जगण्यासाठी तुम्हाला हे चांगलं पाहिजेच ना. तुम्हाला जगण्याचा जर अधिकार आहे तर तुम्हाला हे स्वच्छ पाणी पाहिजेच ना. ज्याला ह्या राईट्सला सेकंड जनरेशन राईट्स म्हणतात. सेकंड जनरेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे लिहिलेले आहे ते फर्स्ट जनरेशन राईट्स आहेत. म्हणजे काय? पहिल्या पिढीचे. पिढी म्हणजे काय? आपली माणसांची पिढी नाही, परंतु अधिकारांची पहिली पिढी आपण म्हणू शकतो. म्हणजे राजकीय अधिकार, सिव्हिल लिबर्टीज. आता त्याच्यात थोडं बियॉन्ड जाऊन तुमच्या माझ्या आयुष्यावरती परिणाम करणारे घटक त्या मूलभूत अधिकारांमध्ये आता ज्युडिशरी ॲड करत आहे. आता ही समजा केस आहे 1980ची, तरी आपण कुठल्या एसेमध्ये आपल्याला पाहिजे तशी ही मोल्ड करून आपण टाकू शकतो. समजा पॉलिटीचा एखादा एसे असेल, अधिकारांचा एखादा एसे असेल, स्वच्छतेचा काही एखादा एसे असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा, रस्त्यांचा एसे असेल, पाण्याचा एसे असेल, हवेचा एखादा एसे असेल, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचा एखादा एसे असेल, कुठला एखादा एसे असेल, तर अशा सर्टन फॅक्ट्स आहे ना. आता हे स्किल आहे बघा. म्हणजे आता हे तुम्ही ठरवून केलं पाहिजे की ही फॅक्ट आहे ना, मी इथे टाकू शकतो. सो अशा पद्धतीने ह्या फॅक्ट्स आपण इथं टाकू शकतो. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन नावाची गोष्ट असते बघा. बियास नदीचं 97चं उदाहरण भारतामध्ये फेमस आहे. काय आहे बघा? पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन म्हणजे काय? जे काही निसर्गामध्ये संसाधनं आहे, रिसोर्सेस, नदी असेल, हवा असेल, झाडं असतील, फॉरेस्ट असेल, तर याची ओनरशिप ही पब्लिककडे असते. लोक त्याचे अधिकारी असतात. परंतु लोकांना वेळ नाही आहे म्हणून काय करतात? हे स्टेटकडे किंवा गव्हर्नमेंटकडे आपण हे दिलेलं असतं. म्हणजे फॉरेस्ट आपण होतो ना, गव्हर्नमेंटचं आहे, ॲक्च्युली ते आपलं आहे, परंतु आपल्याला वेळ नाही म्हणून आपण सरकारकडे दिलेलं आहे. पाणीसाठी, जलसाठी हे सगळं सरकारकडे आपण दिलेलं आहे. सरकार हे आपले विश्वस्त आहेत, ट्रस्टीज आहेत हे, आणि हे आपल्या वतीनं ते काम करतात. ही पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन जे आहे ना, ते एन्व्हायरमेंटल इश्यूज सोडवण्यासाठी बऱ्याचदा वापरले जाते. बियास नदीचं एक उदाहरण असं सांगितलं जातं. 97 हे भारतात पहिल्यांदा वापरलं गेलं पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. काय केलं होतं? बियास नदीचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो डायव्हर्ट केला गेला होता. ही बियास नदी अशी फ्लो करते, तर इथले सगळे समजा असा इथे पुढे एक पाथ होता, तर काय केलं गेलं होतं की इथले समजा झाडं वगैरे सगळे जे ना तोडून इथं काय केलं, असे रेस्टॉरंट वगैरे, हॉटेल्स वगैरे हे बांधले, आणि मग तो बियास नदीचा फ्लो चेंज केला, आणि हा फ्लो चेंज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मग तुम्हाला आम्ही ही नदी सांभाळायला दिली, ती पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला, कोणालाही इथं परमिशन दिली, आणि हे आमचं जे तुम्हाला आम्ही काम करायला ठेवलं तुम्ही भलतंच काम केलं. मग पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन वापरून शासनाला सांगितलं जातं की तुम्ही व्यवस्थितपणे हे सांभाळा. बरोबर ना. पोल्युटर पे हा शब्द आहे, पेज, म्हणजे ज्याने प्रदूषण केलं त्यानेच त्याची कॉस्ट भरावी. सामान्य माणसाने, समजा तुमच्या इथे एखादा थर्मल पॉवर प्लांट आहे, बरोबर ना, तर तो पॉवर प्लांट काय करतोय? निसर्गाचा लॉस करतोय, मग ते त्यानेच भरावं. किंवा ती एखादी कंपनी असेल तर त्यानेच त्याचं ज्याला म्हणतं की भरपाई द्यावी. म्हणजे पैसे, शासनाला पैसे द्या, किंवा त्याची झाडे लावा, किंवा सममूल्य इक्विव्हॅलंट व्हॅल्यू असलेलं काहीतरी तुम्ही एखादं काम करा तिथं. बरोबर ना. लोकांना त्याची किंमत कशाला द्यावं लागतं? म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल की नाही आपण कुठे थोडी याचे पैसे भरतोय. समजा तो थर्मल पॉवर प्लांट आहे आणि तुम्ही तिथे राहताय आणि तुम्ही आजारी पडले, बरोबर. मग आजारी पडले, तुम्हाला दम्याचा त्रास झाला, तुम्ही दवाखान्यात गेले, दवाखान्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे देणार ना, की तो थर्मल पॉवर प्लांट थोडी तुम्हाला पैसे देणार तो, बरोबर. म्हणजे इन अ वे काय होतंय, आपण पे करतोय, सामान्य कॉमन पीपल हे पे करतात. परंतु असं असलं पाहिजे, पोल्युशन जो करतो त्यानेच पे केलं पाहिजे. आणि मग हे पोल्युशन वगैरे ह्या गोष्टी कमी करण्यासाठी किंवा याच्यावरती आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी आपण प्रयत्न देखील केलेत, नाही असं नाही. म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा केलेला आहे. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नावाची गोष्ट आहे. याच्यावरती आपण एक फोकस करू शकतो इथं, की ह्या गोष्टीमुळे काय होतं की आपल्याला कळतं की असा एखादा प्रोजेक्ट जर झाला तर पर्यावरणावरती त्याचे काय परिणाम होतील वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने आपण काय सांगितलं आत्तापर्यंत बघा, स्टार्ट करून दिलं आपण. विकास का महत्त्वाचा आहे, म्हणजे डेव्हलपमेंट काय इम्पॉर्टंट आहे ते सांगितलं, एन्व्हायरमेंट काय इम्पॉर्टंट आहे ते सांगितलं, आणि सध्या भानगड काय होती, म्हणजे जे आपलं प्रश्नचिन्ह जो होतं ना ते इथं आपण ॲड्रेस केलं बघा. प्रश्नचिन्ह इथं ॲड्रेस करायला सुरुवात केली. म्हणजे आपलं जे टायटल आहे, विकास महत्त्वाचा की पर्यावरण, विकासला इथं आपण ठेवलं, एन्व्हायरमेंटबद्दल बोललो, ते प्रश्नचिन्ह म्हणजे कोण महत्त्वाचं आहे. तर मग आपण इथं दाखवून दिलं की पर्यावरणाची हानी करून जर विकास झाला तर तो महत्त्वाचा नाही आहे, पण दोघेही महत्त्वाचे, परंतु एकमेकांना सांभाळून, म्हणजेच आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाला सांभाळूनच आपण मग ते शाश्वत विकास आपण मांडणार. आता शाश्वत विकास, आणि त्यानंतर आपलं एसे थांबून निघून जाणार घरी.
शाश्वत विकासामध्ये काय सांगणार आपण आता हे माहिती आहे. आणि भरपूर लोकांनी लिहिले बघा की आपल्या त्या रिओ कॉन्फरन्सेस जे आहे, रिओ परिषद, वसुंधरा परिषद 1992, त्याच्या आधी स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली ती, आवर कॉमन फ्युचर जे आहे, आवर कॉमन फ्युचर, म्हणजे हे सगळं युनायटेड नेशनचे UNFCCC आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज, UNFCCC क्लायमेट चेंज कन्व्हेन्शन. तर हे सगळे जे प्रयत्न आहेत ते, आणि अजेंडा 21 जे आहे, अजेंडा 21 म्हणजे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये पण येतं बघा हे. तर हा डेटा आपण इथं टाकू शकतो, बऱ्याच लोकांनी टाकला आणि जो चांगला फिट बसलेला आहे. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट थोडी एक्सप्लेन केलेली आहे की पर्यावरणाला धरून मग एखादं त्याचं उदाहरण दिलं तर आपण ते चांगलं होतं. ठीक आहे, म्हणजे शाश्वत विकास आपण सांगितलं की हा गरजेचा आहे. म्हणजे तुम्ही जो आम्हाला SLL दिला आहे, विकास महत्त्वाचा की पर्यावरण, तुम्ही आमची दिशाभूल करताय. तुम्ही आम्हाला कुठली तरी एक साईड चूज करायला सांगतात, आम्ही कुठल्या एका साईडला जाणार नाही, आम्ही भलतीकडे जाणार. भलतीकडे म्हणजे चांगल्या गोष्टीकडे जाणार आहे. आमचं म्हणणं काय आहे की शाश्वत विकास आम्हाला पाहिजे, आणि त्या शाश्वत विकासाविषयी तुम्हाला जशा पद्धतीने लिहिता येईल तसंच आपण लिहिलं, बरोबर ना, शाश्वत विकास. आणि मग कन्क्लुजन करून टाकलं की मग आता एकतर कन्क्लुजनमध्ये काय लिहू शकतो बघा, हा शाश्वत विकास इथे लिहू शकतो आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी असली पाहिजे, हे कन्क्लुजन लिहू शकतो. किंवा दुसरं काय की जे काही आता सगळ्या द्वंद्व जे चाललं आहे, विकास महत्त्वाचा की पर्यावरण, विकासाची हानी होते, मग त्याच्याकडे माझे असे उपाय बघा, म्हणजे हे करा, मग जेणेकरून काय होईल, जे आपण निगेटिव्ह गोष्टी ज्या लिहिल्या, लॉसेस ज्या लिहिल्या ते टाळता येतील हे उपाय जर केले तर. मग काय उपाय करा, समजा कारखाने असेल, कंपन्या असेल, त्यांनी काय करायचं की आपल्या ज्या काही प्रोडक्शन सिस्टीम आहे ह्या सस्टेनेबल कराव्यात, ग्रीन कराव्यात, म्हणजे काय हरित कराव्यात. मग ग्रीन GDP वगैरे हे त्याला जोडून देऊ शकतो. एनर्जी इफिशियन्सी वाढवा, बरोबर ना. समजा तुमचे बॉयलर असतील, फार जुनी असेल तर ते बदलून टाका. किंवा तुमचा जो कचरा आहे, वेस्ट आहे, तो तुम्ही चांगल्या ठिकाणी डंप करा, म्हणजे वेस्ट डिस्पोजल जे आहे ना ते चांगलं करा. म्हणजे काय की त्यातून लोकांना त्रास होणार नाही. म्हणजे कंपन्या असेल, कारखाने असेल, यांनी काय काम करावं. गव्हर्नमेंटने देखील आपली काही बाजू हे करावी, म्हणजे ग्रीन GDPला प्रोत्साहन द्या तुम्ही, बरोबर ना. कायदे रेग्युलेशन जे आहे ना ते स्ट्रिक्ट करा. हे खूप महत्त्वाचं बघा, रेग्युलेशन आपल्याला स्ट्रिक्ट नाही आहेत. तुम्ही कितीतरी असे कारखाने वगैरे बघितले असेल, डायरेक्ट वेस्ट वॉटर, सांडपाणी डायरेक्ट नदीत नाल्यात सोडून देतात. तशी कुठलाही कायदा परमिशन देत नाही नदीत नाल्यात हे सांडपाणी सोडण्यासाठी, परंतु हे बिंदासपणे चालू असतं आहे, बरोबर ना. कारखान्यांना दरवर्षी लायसन्सेस रिन्यू करावे लागतात, बरेचसे कारखाने रिन्यू पण करत नाही, तसंच चालते, बरोबर. रोल अप गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये, त्यांनी हे सगळं केलं पाहिजे. त्यानंतर ICTचा वापर करा तुम्ही, हेल्थ, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस वगैरे. ठीक आहे, आपला जो अप्रोच आहे ना, पोल्यूट फर्स्ट क्लीन अप लेटर, म्हणजे आधी पोल्युशन करा, आधी खराब करा, मग स्वच्छ करा, हा अप्रोच आपण बदलला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने आपण कन्क्लुजन करून किंवा शाश्वत विकासावरती आपला एसे नेऊन हा लिहू शकतो. ठीक आहे, सो विकास महत्त्वाचा की पर्यावरण हा आपण एसे बघितला आहे. थोडक्यामध्ये हा भाषेची उत्क्रांती हा निबंध आपण बघूयात. आता हा निबंध जो आहे ना, हा एक फॅक्च्युअल आहे. दुसरी गोष्ट आहे टेक्निकल आहे, म्हणजे अगदीच टेक्निकल म्हणजे फार काय, फार रंगनाथ पठारे समिती आणि हे फार एवढं काय आपल्याला डिटेल फोनेटिक्स आणि मग सगळे त्याच्यामधले लोकांची कामं, गणेश देवी वगैरे नावं उल्लेख केले तरी चांगले आहेत, परंतु त्या लेवलचं अगदीच काय आपल्याला लिहायचं नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन अप्रोच आहे, एक तर तुम्ही टेक्निकल एसे लिहू शकता हा, किंवा हा नॉन टेक्निकल देखील लिहिता येईल. नॉन टेक्निकल म्हणजे त्यांनी आपल्याला असं काही बंधन नाही घातलं की तुम्ही सांगा, म्हणजे फॉर एक्झाम्पल साधारण 70,000 वर्षापासून माणसाच्या भाषेची उत्क्रांती कशी होत आली सांगा, किंवा त्यांनी असंही नाही सांगितलं की 12व्या शतकापासून मराठी आतापर्यंत कशी उत्क्रांत होत गेली मराठी. आता असं काही स्पेसिफिक मराठी देखील सांगितलं नाही. तुम्ही मराठीचं एक उदाहरण म्हणून वापर करू शकतो, बरोबर ना. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी ह्या टेक्निकल झाल्या की कसे इव्होल्युशन झालं, एखादी भाषा कशी बदलली, म्हणजे फार काय. म्हणजे तुम्ही सध्या मी एक पुस्तक वाचतो आहे, ठीक आहे, तर सिंधुकालीन लिपी आणि त्या भाषांवरती, रवींद्र इंगळे लेखकांचं नाव, रवींद्र इंगळे. ठीक आहे, ग्रुपवर वाटल्यास मी त्या पुस्तकाचा फोटो टाकेल. म्हणजे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये भाषांविषयी खूप खूप प्रचंड लिहिले, म्हणजे जवळपास 700-800 पानांचे पुस्तक असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फार काही एवढी टेक्निकल आणि इथपर्यंत जाण्याची गरज नाही का. म्हणजे आपण जे म्हणतो ना, ज्ञानेश्वरांचं कोटेशन आहे बघा, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैंजा जिंके. मग त्याचा अपभ्रंश शोध किंवा ते बदलत माझ्या मराठीची तो ओरिजिनल शब्द मराठा वापरलेला आहे, मराठा, नंतर तो मराठी असा शब्द झालेला आहे, भाषावाचक झाला आहे, नंतर तो बदलला आहे. मग त्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत
रवींद्र इंगळे सरांचे. ऑब्व्हियसली त्यांचा रिसर्च आहे त्याच्यावरती की ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे मग ही संस्कृत प्रधान आहे किंवा वैदिक आर्यांच्या भाषेला एक प्राकृत भाषेमध्ये सामावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. मग नेवास्याला कसं वैदिक लोकांचं पहिल्यापासून प्राबल्य आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा मग पसायदान जे आहे आणि मग पैठणची जी ब्रह्मसभा आहे त्या पैठणच्या ब्रह्मसभेकडून ज्ञानेश्वरांना कसं एक परमिशन घ्यावी लागली लिहिण्यासाठी किंवा आपला ग्रंथ प्रमाणभूत कसा करावा लागला. आणि मग श्रमण परंपरेतल्या लोकांनी याच्या विरोधात गेले. मग समजा महानुभवपंथीय लेखन असेल मग त्यांची कोडिफिकेशनची भाषा आहे. त्या अल्टरनेटिव्ह ज्या परंपरा आहे ज्याला पॅरलल आपण ट्रॅडिशन्स म्हणतो ज्यानंतर फोकसमध्ये कमी आल्यात तर त्यांनी आपल्या भाषा कशा टिकवल्या वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला ते एक्सपेक्टेड नाही आहे की त्या लेवलचं आपल्याला इथं लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे. टेक्निकल फार काही एक्सपेक्टेड नाही आहे. नॉन टेक्निकल किंवा सेमी टेक्निकल आपल्याला हा एसे इथं लिहायचा. ऑब्व्हियसली तुम्ही विचार करत असाल की हां एवढे अवघड एसे की आपल्याला येतात का परीक्षेला. हो येतात ना. भाषेचे व्याकरण भाषेचे सौंदर्य एसे विचारलेलं आपल्याला बरोबर. सो असा येऊ शकतो ना भाषेविषयी एखादा एसे येऊ शकतो. भाषेतल्या गमती जमतील सांगा असंही म्हणतील ते बरोबर ना. किंवा मराठी भाषेची व्यथा विचारले ना. मराठी भाषेची कथा आणि व्यथा हा निबंध विचारला बघा. मराठी भाषा कथा आणि व्यथा हा निबंध विचारलेला आहे. मराठी भाषा मराठी भाषा कथा आणि व्यथा विचारला मी. हा काही टेक्निकल नाही का. आता व्यथामध्ये ठीक आहे आपल्याला सांगता येईल की मराठी भाषेचे काय प्रॉब्लेम आहे बोलत नाही लोक. मिंग्रठी किंवा हिंग्लिश हिंदी आणि इंग्लिश झालं आहे. मराठी इंग्रजी मिंग्राठी वाढलेलं आहे वगैरे वगैरे. मग प्रकाशन कमी होते. पुस्तकं कमी वाचताय लोक. मराठीतून बोलत नाही आहे. इवन मराठी पिक्चरचे ट्रेलर देखील हिंदीतून इंग्रजी देतात वगैरे वगैरे. ही व्यथा झाली. कथा कोणीच नाही लिहिली. आणि हे कथा लिहिणं म्हणजे काय आपल्याला थोडं नॉलेज पाहिजे भाषेविषयी. मराठी भाषा कुठून आली तिचा उगम कसा आहे त्याच्यामध्ये काय बदल होत गेले. मग ती प्राकृती मराठी भाषा काय आहे त्याच्यावर कोणाचे इन्फ्लुएन्सेस आहे. गणेश देवी नावाचे लेखक बघा भाषाशास्त्रज्ञ आहेत. ते भाषेमध्ये खूप काम केलेलं त्यांनी. आता ऑब्व्हियसली काय यांचं फार काय आपल्याला सगळं वाचायचं नाही काम परंतु हे नाव आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. सो आणि इवन लोकराज्याला देखील लोकराज्य मासिक जे आहे ना लोकराज्य बघा तुम्हाला नेटवरती पण भेटेल. वाटल्यास मी ग्रुपवरती पण शेअर करेल. लोकराज्य जे मासिक आहे ना तर दरवर्षी जेव्हा मराठी भाषा दिन असतो ना तेव्हा ते मराठी भाषेविषयी अंक काढतातच. भाषेचं एखादं चांगलं आर्टिकल असतं त्याच्यामध्ये. खूप चांगले आर्टिकल तुम्हाला भेटते नेटवरती. सगळे जुने अंक भेटून जातात. वाटल्यास आपण त्याचं कलेक्शन करून शेअर करेल भाषेविषयी लिहिताना. परंतु भाषेचा निबंध देखील एक्सपेक्टेड आहे म्हणजे टायटल बदलून वगैरे वगैरे. आता बघा मग याच्यासाठी आपली थोडी तयारी असलीच पाहिजे. म्हणजे भाषाचा निबंध जर आला तर आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे. आणि बेस्ट वे काय बघा 2 भाषांची तयारी करून ठेवायची. एक मराठीचं थोडंसं आपल्याला ज्याला आपण म्हणतो ना की उगम आणि विकास उत्क्रांती थोडीफार माहीत पाहिजे मराठीची. कुठून आली महानुभव मग चक्रधर लीळाचरित्र महिमभट आहे ज्ञानेश्वर आहेत. मग मराठी आणि अजून एखादी भाषा घ्या. तमिळ घ्या हिंदी घ्या इंग्रजी घ्या बरोबर ना. तर समजा जनरल भाषा येतील तर त्यावेळेस आपल्याला ही ॲज अ उदाहरण म्हणून ही वापरता येईल. आणि काय करायचं असतं बघा रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे आपल्याला समजा मराठीबद्दल माहिती ना मराठी भाषा कशी उत्क्रांत झाली कशी बदलली मराठी भाषेची वैशिष्ट्य काय आहेत कसं व्याकरण बदलतं कसं समाज जीवन त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं कशी व्होकॅब्युलरी वाढते हे समजा आपल्याला मराठीचं सगळं माहिती ना तर ते रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे समजा भाषेच्याबद्दल प्रश्न आला तर मग असं सांगायचं की हां भाषेच्या व्याकरणामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग उदाहरण द्यायचं बघा मराठीचं असं आहे बरोबर ना. म्हणजे मराठीचा आपल्याकडे जे नॉलेज आहे ना त्याच नॉलेजवर आपण थेअरी बनवली आणि उदाहरण म्हणून ते मराठीचं तिथं आपण दिलं आहे. ठीक आहे. सो साधारणपणे अशा पद्धतीनं हा एसे आणि हा एसे n नंबर ऑफ टाईप्सने लिहिला जाऊ शकतो. तुम्ही कशा पद्धतीने लिहा स्ट्रक्चर करा स्टार्ट करा. भाषेची उत्क्रांती मग भाषेचा उगम कसा झाला मग लोक बोलायला कसे लागले मग काय प्रकार आहेत भाषांचे बरोबर ना. आणि मग ते कसे बदलत गेले मग उत्क्रांती कुठं कुठं झाली त्यातले काय टप्पे त्याची उदाहरणं सांगता येतील का. कन्क्लुजन करून हा एसे संपवायचा. आता काही स्टार्ट्स इथं घेतो बघा. आता हे स्टार्ट हे तुम्हाला भाषेच्या निबंधामध्ये हे वापरता येतील बघा. भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. आता हे वाक्य ना आपण खूप वेळा वाचतो आणि ते ज्याला आपण म्हणतो ना की सर्वसाधारणपणे ह्या वाक्याकडे बघतो याला काही जास्त महत्त्व देत नाही आपण. परंतु तसं जर बघितलं तर हे वाक्य फार खूप वेटेज असलेलं वाक्य. प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या इतकं प्रभावी माध्यम काहीच नाही संवादाचं. आता हे काय आपण जन्म झाल्यापासून बोलतो त्याच्यामुळे आपल्याला याचं महत्त्व कळत नाही. भाषा नसते तर संवाद कसा केला असता कम्युनिकेशन. तुम्हाला भूक लागली तुम्ही कसं सांगितलं असतं किती हातवारे केले असते बरोबर ना. भाषेने काय होते भाषेमुळे तुमचं ज्ञान जे आहे ना ज्ञान साचतं आणि ज्ञान तुम्ही लिहून ट्रान्सफर करू शकता.
कुठं ट्रान्सफर करू शकता? ॲक्रॉस टाईम आणि ॲक्रॉस प्लेस. म्हणजे काय? समजा, बरोबर ना, समजा असं लिहिलं आहे की मी पुण्यात आहे, बरोबर ना. आता ही भाषा होती आणि भाषेला तुम्ही लिपीचा आधार घेतला आणि हे लिहिलं तुम्ही, मी पुण्यात आहे, बरोबर ना. आता हे झालं ना, परमनंट झालं, मी पुण्यात आहे हे तुम्ही लिहिलं, हे परमनंट झालं. मग हे ज्ञान झालं. हे जेव्हा कोणी तुमची चिठ्ठी वाचेल तर त्याला ज्ञान होईल तुमच्याबद्दल की तुम्ही कुठे आहात, म्हणजे हे ज्ञान झालं. आणि हे ज्ञान तुम्ही ट्रान्सफर करू शकता. टाईम म्हणजे काय की 10 वर्षांनी तुम्ही ही चिठ्ठी कोणाला दाखवली तर त्याला त्यावेळेस ज्ञान होईल, 20 वर्षांनी दाखवली तर त्यावेळेस ज्ञान होईल. ॲक्रॉस प्लेस म्हणजे समजा तुम्ही पुण्यातून ही चिठ्ठी लिहिली तर पुण्यातलं हे नॉलेज हे कुठेही जाऊ शकतं, मुंबईला जाऊ शकतं, बरोबर ना. म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतं. ॲक्रॉस टाईम, ॲक्रॉस प्लेस, ज्ञान. म्हणजे भाषामुळं काय होते? ज्ञान ट्रान्सफर होते. भाषेमुळं तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमच्या काय गरजा आहेत, तुम्ही कोण आहात, हे सगळं आयडेंटिटी ह्या तुम्हाला भाषेमुळं येतात. भाषेमुळं तुम्ही संवाद करू शकता, बरोबर. भाषेमुळे तुम्ही विचारही देखील करता. भाषेने तुम्ही प्रश्नही विचारता. भाषा नसेल तर प्रश्न कसे विचारणार तुम्ही? आणि सगळेच प्रश्न तुम्ही देहबोलीने नाही बोलू शकत, बरोबर ना. भाषेमुळे तुम्ही व्यक्त होता. ज्याच्याकडे जेवढं शब्द सामर्थ्य जास्त त्याला तेवढं चांगलं व्यक्त होता येतं. काही लोकांना आपण बघतो बघा, राग येतो आणि व्यक्तच होता येत नाही. मग ते काय आहे की शब्दच कमी पडतात. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणायचं एक असतं, विचार भावना एक असतात, वेगळंच म्हणून बसतो आपण, बरोबर. भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आहे. संस्कृती जी आहे, भाषेमुळे संस्कृती तयार होते. भाषेमुळं म्हणजे काय की त्या परंपरा, रूढी, त्याला संस्कृती जे आपण म्हटलं, त्याचं काय होतं आहे की ज्याला म्हणतो आपण स्टोरेज होतं भाषेमुळं. आणि मग ते स्टोरेज झाल्यावरती एक गोष्ट नवीन तयार होते, जतनही शक्य होतं. तुमच्या चालीरीती, तुमच्या रूढी, परंपरा जतन करण्याचे आणि हा एक ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं काम भाषा करते. कोणत्याही विचारांची देवाणघेवाण भाषेशिवाय शक्यच नाही ना हो. विचार कसे काय शेअर करणार तुम्ही, बरोबर ना. आणि संस्कृतींचा विकास, प्रगती भाषेशिवाय होत नाही. सामाजिक उपलब्धी आहे ही, म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक भांडवल आहे, ते सामाजिक भांडवल आहे. आणि मानवाला विचार करण्यासाठी बौद्धिक साधन प्रदान करते कोण? भाषा. म्हणजे भाषेचं हे महत्त्व आहे. एसे आपल्याला भले विचारलं आहे उत्क्रांती, पण मग आपण काय केलं, भाषेचं महत्त्व इथं लिहिलेलं आहे. आणि मग आपण उत्क्रांतीनंतर सांगूयात. किंवा अजून एखादं काय सांगता येईल बघा, की आपल्या पूर्वजांनी ज्ञान संपादन केलं आणि मग ते शब्दबद्ध करून, सेव्ह करून ते काम काय केलं की ते त्यांनी ज्याला म्हणतो की ट्रान्सफर केलेले, आणि ते दिवस ते वाढत जातं, बरोबर ना. लोकांचे अनुभव असतील, लोकांचं नॉलेज असेल तर ते शेअर करता येतं भाषेमुळं, ठीक आहे. समाजाची भाषिक सांस्कृतिक उत्क्रांती दर्शनास समर्थ असते, बरोबर. बोली भाषा तयार होतात वगैरे वगैरे. संघर्षसुद्धा भाषेच्या आधारावर होतात. म्हणजे आता ऑब्व्हियसली आपण आता कंटेम्पररी वर्ल्डमध्ये जे चाललं आहे, भाषेच्या आधारावरती संघर्ष, भाषेच्या आधारावरती राष्ट्रवाद तयार होतं, बरोबर ना. जर्मनी नावाचं जे राष्ट्र आहे 1870मध्ये तयार झालं. कशाच्या आधारावर? भाषेच्या आधारावरती तयार झालेलं आहे की आपण एक भाषा बोलणारे लोक आहे, मग आपण एकत्र येऊयात का, बरोबर ना. भाषा हे लोकांना जोडण्याचं, इव्हन तोडण्याचं देखील काम करते. आता समजा तुम्ही बघितलं भारतामध्ये, समजा उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे जर बघितलं, याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स काय आहे? भाषाच आहे ना. तुम्ही इकडून इकडे गेला आणि हिंदी घेऊन गेला तर ते काय रिस्पॉन्सच भेटणार नाही. आणि हे इकडे गेलं तर इंग्रजी घेऊन जातात, बरोबर ना. म्हणजे भाषा आणि हे याच्यामध्ये ऑब्व्हियसली टसल आहे. समजा जेव्हा केंद्र सरकार म्हणते की तुम्ही हिंदीचं प्रमोशन करा, झालं, मग सगळ्या दक्षिण भारत पेटून उठतो. तर काय होतं आहे, भाषा ऑब्व्हियसली संघर्षाचं साधन देखील आहे आणि भाषेमुळेही संघर्ष होतात. म्हणजे भाषेच्या आधारे संघर्ष करतात, भाषेमुळेही संघर्ष होतात. पूर्वी तात्विक संघर्ष होते की माझं म्हणणं हे आहे आणि तुमचं म्हणणं हे आहे. मग तुम्ही तुमचं म्हणणं तुमच्या भाषेत लिहू लागले, भाषेत सांगू लागले, व्यक्त करू लागले आणि समोरचाही त्याचं तसं व्यक्त करू लागला. नंतर हे तात्विक संघर्ष जे आहे ना, ते नंतर धार्मिक संघर्षामध्ये बदलले गेले. भारतामध्ये जर म्हटलं ना, समजा पूर्वी जे तात्विक संघर्ष होते तर ते तात्विक संघर्ष धार्मिक संघर्षामध्ये गेले. म्हणजे वैदिक आहेत, वैदिक परंपरा आहे, श्रमण परंपरा आहे, म्हणजे जैन आहे, बौद्ध आहे, बरोबर ना. म्हणजे चारवाक आहे, मटेरियलिझम मानणारे लोक आहे, बरोबर ना. सो अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे नंतर वाद सुरू झाले भाषेच्या आधारावरती. नंतर हेच वाद नंतर पुढे सामाजिक अँगल घेऊन आले. म्हणजे वर्ण नावाची गोष्ट आली, जाती नावाची गोष्ट आली बघा. आता बऱ्याचदा आपण जाती वर्ण याला एकच म्हणतो, परंतु लक्षात घ्या हे इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तयार झालेल्या गोष्टी.
जाती संस्था जी ना, समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र म्हटलं आपण, महाराष्ट्र जाती संस्थेचं प्रबळ रूप कधी आलं? पेशवाईनंतर आलं आहे बघा. म्हणजे हे दिस इज व्हेरी काइंड ऑफ रिसेंट फिनॉमिना आपण याला म्हणू शकतो. वर्णव्यवस्था मात्र आधीपासून आपल्याकडे दिसते. वैदिक काळापासून वर्णव्यवस्था आली आणि जातीव्यवस्थेचा आधार हा वर्णव्यवस्थाच बनला, बरोबर ना. आधी 2च वर्ण होते, एक होता ब्राह्मण होता आणि दुसरा होता क्षत्रिय. नाही, ब्राह्मण आणि शूद्र हे 2च वर्ण होते. नंतर काय झालं आहे की जसं जसं भारतामध्ये बाहेरून लोक येत आहेत किंवा लोकांचे संक्रमणं होत आहेत, मग लोकांची मिसळ होते. मग समजा त्यातले जे वॉरियर लोक आहेत तर त्यांना काय केलं, क्षत्रिय वर्गामध्ये नंतर मिसळून घेतलं गेलं. उदाहरणार्थ आपल्याकडे समजा भारतामध्ये राजपूत आहेत किंवा राजपूत आपण म्हणूयात, बरोबर ना. तर राजपूत किंवा राजपूतांचा अभ्यास करणारे काही अभ्यासक काय सांगतात, राजपूत म्हणजे हे बाहेरून आलेले लोक आहेत आणि त्यांनी भारतावरती अटॅक केला आहे. परंतु काय झालं की हे वॉरियर क्लास असल्यामुळं इथली जी व्यवस्था आहे, म्हणजे समजा इथे ब्राह्मण आहे आणि इथे शूद्र आहे, तर काय केलं की यांना एका वर्गामध्ये स्थान दिलं, एक नवीन वर्ग तयार केला, क्षत्रिय तयार केला, बरोबर ना. मग हळूहळू काय केलं, शूद्रांमधले काही लोक समजा तुमचे समर्थक असतील तर त्यांना तुम्ही वर घेतलं, त्यांना तुम्ही वैश्य बनवलं वगैरे वगैरे असं. आणि हे सगळं मग त्याच्यात समजा तुम्ही अल-बेरुनीचं नाव टाका, अल-मसुदीचं नाव टाका, त्यांनी कशी वर्णनं केलेली आहेत की शूद्रांना कशी वागणूक मिळते. मग हे 4 वर्ण आहे, मग त्यानंतर 5वा वर्ण तयार झाला, पंचम, ज्याला अतिशूद्र म्हणतात, अतिशूद्र, किंवा त्याला चांडाळ म्हणतात, किंवा त्याला शूद्रातिशूद्र म्हणतात वगैरे वगैरे ह्या गोष्टी. मग हे याचा आधार काय, हे नॉलेज किंवा ही समाजाची विभागणी किंवा सामाजिक संघर्ष हा तयार होण्याचं कारण काय आहे की तुमची शेवटी भाषेमुळे झालं ना, बरोबर. सो म्हणजे भाषेचं हे सामर्थ्य आहे. लँग्वेजचं पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज नावाची गोष्ट आहे, बरोबर ना, की ती तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही शब्द कोणते वापरताय, बरोबर ना, त्या शब्दांचे काय अर्थ आहेत, शब्दांच्या छटा काय आहेत, तुम्ही पर्टिक्युलर शब्द तसे का वापरता, तुम्ही इथेच कॉमा का देता, इथं फुलस्टॉप का देता, बरोबर ना. पॉवर ऑफ लँग्वेज अँड लँग्वेज ऑफ पॉवर नावाची एक कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे जे लोक सत्ताधारी असतात, लँग्वेज ऑफ पॉवर, सत्तेतल्या लोकांची जी भाषा आहे तर त्या भाषेचीच नंतर पॉवर तयार होते, बरोबर ना. म्हणजे हे उदाहरण बऱ्याचदा बोललं जातं बघा, की समजा आपण म्हणतो पुणेरी मराठी. पुणेरी मराठीला आपण शुद्ध मराठी म्हणतो किंवा प्रमाण भाषा किंवा स्टँडर्ड म्हणतो. पुणेरी मराठी हे असे करावे, तसे करावे, इथे जाऊ नये, तेथे जाऊ नये, हे मात्रा देण्याची जी पद्धत आहे साधारण. तर का हे पुणेरी मराठी का स्टँडर्ड मानली गेली, मग कोल्हापूरची का नाही, खानदेशातली का नाही, किंवा विदर्भातली मराठी काय, रिझन काय. तर रिझन हे आहे की पुणे वॉज द सीट ऑफ दी एम्पायर, म्हणजे पेशवा पुण्यामध्ये आहे. मग पेशवा म्हणजे सीट तिथं आहे ना, म्हणजे पॉवर तिथे. आणि त्यांची जी भाषा आहे, म्हणजे ते पेशवे लोक जशी भाषा बोलतात नंतर तशी भाषा जनसामान्यांमध्ये पोचायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सत्ताधारी वर्ग समजा NDAचं जेव्हा सरकार येतं, म्हणजे उजव्या विचारसरणीचं जेव्हा सरकार येतं, ते काय करतं बघा, कधी पण बघा, ते सगळे नेते काय बोलणार, हिंदीमध्ये बोलणार. म्हणजे काय, हिंदीचं प्रमोशन तयार होणार, हिंदीचं प्रमोशन होणार किंवा हिंदीला महत्त्व येणार, बरोबर ना. सो इट इज अ लँग्वेज पॉलिटिक्स नावाची गोष्ट जी आहे ती, बरोबर. मग अशा पद्धतीने देखील हे आपण सगळं उत्क्रांतीबद्दलच बोलतोय बरं का, की भाषा कशी बदलत गेली. म्हणजे हे तुमचे संघर्ष भाषेमुळे झाले. संघर्ष जिवंत ठेवण्यासाठी देखील भाषेचा वापर केला गेलेला आहे, बरोबर ना. मग भाषा तशी बदलली, म्हणजे समजा तुमच्या प्राकृत भाषा आहे. आता बघा आपल्या सगळ्यांना माहिती तत्सम शब्द काय असतात, आता हे आपल्याला काही सांगण्याची गरज नाही आहे. व्याकरणामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला माहिती, संस्कृतमधले शब्द मराठीत आले तर तत्सम आपण त्याला म्हणतो. मग साधारणपणे मध्ययुगाच्या काळामध्ये जी महाराष्ट्रातली जी प्राकृत भाषा होती, मराठी भाषा होती, मराठी, तर त्या भाषेमध्ये तत्सम शब्द अचानक वाढायला का लागले, तर मग त्याची वेगवेगळी कारणं आहे की ब्राह्मणी परंपरा ह्या लोप पावत चालल्यात किंवा मिक्सिंग होते महाराष्ट्रामध्ये. समजा हे मिक्सिंग व्हायला सुरुवात झाली, म्हणून महाराष्ट्रातली भाषा तत्सम शब्दांनी भरभरून गेलेली आहे. म्हणजे आपण काय सांगतो की अशा पद्धतीनं भाषा ह्या बदलत गेलेल्या आहेत. हे आपण उत्क्रांतीबद्दलच सांगतोय. इव्हन तुम्ही आत्ताच्या जगाचे सुद्धा उदाहरण देऊ शकता, बरोबर ना. म्हणजे आता साधारण आपण म्हटलं की 1991 नंतर ग्लोबलायझेशन झालं, मग इंग्रजी भाषा आली, मग इंग्रजीतले शब्द मराठीत यायला लागले, रिजनल लँग्वेजमधले शब्द मराठीत यायला लागले. मग डिक्शनरीमध्ये बघा की दरवर्षी काही शब्द ॲड होतात, मग ते इन्फ्लुएन्सेस लिहा. मग TV आला, मग TVची भाषा लोकांमध्ये गेली. मग TV नंतर काय झालं की तुमचे रेडिओ वगैरे आलं, रेडिओ तर आधीच होतं, रेडिओ TV आलं, त्यानंतर तुमचे मोबाईल्स आले, बरोबर.
मोबाईल आलं, मग मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये, मग सोशल मीडियाची वेगळी भाषा आहे बाय द वे, बरोबर ना. बऱ्याचदा वाचता हे असे शब्द ॲज सून ॲज पॉसिबल, BTW, विदाऊट, विथ वगैरे, म्हणजे हे एक शॉर्ट फॉर्म तयार झाले, बरोबर ना. किंवा तुम्हाला कन्स्ट्रक्शन शब्द लिहायचा असेल, कन्स्ट्रक्शन शब्द असा लिहिला जातो आहे, बरोबर ना. किंवा जे काय असेल ते कॉल शब्द आहे तर CAL एवढंच लिहिलं जातं, किंवा CL, प्लीज, PLAS, LOL, म्हणजे ही देखील भाषा आहे, बरोबर ना. मग अशा पद्धतीनं लिखाणाची भाषा बदलत गेली. बोलण्याची जी भाषा आहे ना, बोलीभाषा देखील आता बदलतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही म्हटले एखादा न्हावी घेतला तर न्हाव्याची भाषा वेगळी ना, त्याच्या टर्म्स वेगळ्या आहेत, बरोबर ना. एखादा डॉक्टर घेतला तुम्ही तर डॉक्टरची भाषा ही वेगळी आहे, बरोबर. एखादा तुम्ही बँकेत काम करणारा कर्मचारी घेतला, एखादा शासकीय कर्मचारी घेतला, बरोबर ना. तर शासकीय कर्मचारी कसे शब्द वापरणार बघा, की प्रपत्र प्रवर्ग खुला, बरोबर ना. हे असे शब्द टिपिकल जे आपण वापरतच नाही कधी, किंवा सर्वसामान्यपणे आपण, म्हणजे प्रत्येक प्रोफेशननुसार तुमची भाषा बदलते, बरोबर. तुम्ही एज ग्रुप घेतला म्हणजे लहान मुलांची भाषा वेगळी, तरुणांची वेगळी, म्हाताऱ्यांची भाषा वेगळी, जुन्या पिढीची भाषा वेगळी, शहराची भाषा वेगळी, स्त्रियांची भाषा वेगळी, पुरुषांची भाषा वेगळी, बरोबर ना. तुमच्या शिक्षणानुसार तुमची भाषा वेगळी. भाषा ही सतत बदलत असते, भाषा ही कायम प्रवाही असते. भाषा म्हणजे साचलेलं डबकं नाही, पाण्याचं डबकं नसतं, तर भाषा ही प्रवाही पाण्यासारखी असते. त्या पाण्यामध्ये ज्या गोष्टी येतील त्या गोष्टींना घेऊन भाषा ही पुढे पुढे जाते. उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण एक शब्द वापरतो बघा, काय शब्द वापरतो, टेबल. आता हा टेबल शब्द तुम्हाला जर समजा मराठीत विचारलं तर चारपाई, चौपाई, हे चौपाई लिहितो का आपण आता, कुठं नाही लिहित. आपल्याला माहिती तो आता इंग्रजी शब्द आहे तर आपण ते इंग्रजीत तसं वापरतो. समजा मोबाईल आहे, आता ते भ्रमणध्वनी किंवा ते भ्रमण फोन वगैरे असं वापरण्यापेक्षा आपण काय करतो, मोबाईल. लिफ्ट, आता मोठमोठ्या समजा शहरामध्ये तुम्ही गेला, मोठं एखादी इमारत असेल तर तिथे लिफ्ट बसवलेले असते, तर ते काय शब्द असतो, ऊर्ध्व वाहन, पतवाहन, काहीतरी असं, ऊर्ध्वक वाहन, असं एकदम खूप अवघड नाव ते. आपण ते कोण वापरतो का, नाही वापरत. म्हणजे काय होतं, भाषा ही बदलत आहे, भाषा ही प्रवाहीच असते, आणि प्रवाहीपणामुळे भाषा ही सतत उत्क्रांत होत असते. बघा, मी त्याच्यामुळे हा म्हटलं होतं की हा एसे फार टेक्निकल काय नाही, हा सेमी टेक्निकल म्हणा. पण तुम्ही काही थोडीशी टेक्निकल उदाहरण द्या, भाषेचं व्याकरण बदलतं आहे, बरोबर ना, किंवा भाषेच्या वाक्यरचना बदलत आहे. जसं तुम्ही हे स्वर बघितले. आता ह्या गोष्टी काय झाल्या, मराठीमध्ये ॲड झाल्या, म्हणजे हे टेक्निकल पॉईंट आपण सांगितलं. नॉन टेक्निकल हे वरती जे बोललं हे नॉन टेक्निकल पॉईंट होते ना, बरोबर. मग हा एक आपण उत्क्रांतीचा टप्पा सांगितला की लोकांची भाषा कशी बदलत गेली, किंवा आपण उत्क्रांतीमध्ये समजा भाषेच्या मुळाकडे गेलो. भाषा कुठून तयार झाली, तर काही लोक म्हणतात की देवांनी भाषा दिली, काही लोक काय म्हणतात की माणसाचा ब्रेन मोठा होत गेला नाही, ऑटोमॅटिक त्याच्या घशातून आवाज निघत गेले. काही लोक काय सांगतात की आधी चिन्ह होते, असे काहीतरी चिन्ह, संकेत होते, हे संकेतांचे ठराविक ध्वनी त्या संकेतांना दिले. म्हणजे असं समजा हा एक संकेत आहे, किंवा हे समजा असं चित्र आहे, तर त्याला एक पर्टिक्युलर ध्वनी दिला, याला पर्टिक्युलर एक ध्वनी दिला, मग असं करत भाषा तयार झाली. म्हणजे भाषेचं उगम कुठून झालं हे कोणालाही माहीत नाही अजून. बघा, याच्यावरती एक थिअरी नाही आहे, फिक्स थिअरी नाही आहे. उलट आंतरराष्ट्रीय लेवलला जर बघितलं, पॅरिसमध्ये जी काही संस्था आहे भाषेच्या संदर्भातली, तर त्यांनी सांगितलं की भाषेच्या उगम स्थान किंवा भाषेचा उगम कुठून झाला याच्यावरती आता जगातल्या कुठल्याही रिसर्चरने रिसर्चच करू नका, त्याचा फायदाच नाही, त्याच्यावर एकमत होणारच नाही, बरोबर. सो भाषेचं आता हे उगम हा देखील उत्क्रांतीवरचा एक टप्पाच आहे. मग आपण उगमबद्दल लिहिलं, मग हळूहळू माणूस समूह जीवनामध्ये आला, मग समूह जीवनामध्ये संवादाची गरज भासायला लागली. तू काम काय करतो, तू इकडे जा, मी इकडे जातो, मला हे हवं आहे, संवादासाठी भाषेची गरज लागली. मग हळूहळू टोळ्या तयार होत गेल्या, मग टोळ्यांच्या भाषा एक्सचेंज होत गेल्या, त्यातून समूह बनले, मग ते समूह मोठे होत गेले, त्यांचे ज्ञान जे आहे ते आपण बघितलं, भाषेमुळे ज्ञान हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत लोकांचं संवाद वाढत गेला, संवाद वाढल्यामुळं काय झालं की समूह जीवन जगायला अजून सोपं गेलेलं आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने भाषेची उत्क्रांती ही कायम चालू असते. मग बोलीभाषा ज्या आहेत ना, मग बोलीभाषा म्हणजे काय, हा देखील उत्क्रांतीचाच एक भाग आहे. बघा, मग आपण त्याला प्रमाण भाषा म्हणतो, आणि बोलीभाषा वऱ्हाडी असेल भाषा आपल्याकडे, बरोबर ना, कोकणी भाषा असेल, किंवा आपल्याकडं साधारणपणे ही कुठली खानदेशामध्ये अहिराणी असेल, ह्या बोलीभाषा म्हणजे काय की ही देखील उत्क्रांतीच आहे, बरोबर ना. आता समजा तुम्ही अहिराणी भाषा बघितली, अहिराणी साधारण नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, म्हणजे समजा आपण इथं खानदेश म्हटलं, खानदेश आणि गुजरातीचं बॉर्डर आहे. मग तुम्ही जर बघितलं गुजराती भाषा आणि अहिराणी भाषा
बऱ्यापैकी कळतात एकमेकांना आणि सोप्या आहेत, म्हणजे खूप जवळच्या रिझम्बलन्स. आणि जी प्रचलित मराठी म्हणतो ती प्रचलित मराठी आणि अहिराणी बराच फरक पडतो. म्हणजे तुमच्या भौगोलिक याच्यानुसार म्हणजे गुजरातीमध्ये क्रियापद म्हणून छे वापरतात, छे, आणि अहिराणीमध्ये काय म्हणतात शे, बरोबर ना. सो अशा पद्धतीने ह्या भाषा बदलतात. मराठीमध्ये समजा आपण जर समजा म्हटलं मला, काय मले, किंवा हे विदर्भात जर गेलं तर मले शब्द आपल्याला दिसून येतो, मला, मले, किंवा माला असाही शब्द येतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने भाषा ह्या उत्क्रांत होत असतात. एका प्रदेशामधून शब्द तयार होऊन दुसऱ्या प्रदेशामध्येही जातात. ठीक आहे. किंवा समजा एक उदाहरण मी तुम्हाला देतो बघा, वंगाळ. आता ह्या शब्दाचा अर्थ काय, एखाद्या खराब गोष्टीला आपण काय म्हणतो, वंगाळ म्हणतो. आणि आपण इव्हन आपल्याला हा शब्द आवडत देखील नाही, आपण हा वापरत पण नाही, जुने लोक वापरतात बघा, वंगाळ, वंगाळ. आता हा वंगाळ शब्द कुठून आला बघा, बंगाल नावाची गोष्ट आहे ना तिथून आलेला आहे, बंगाल. म्हणजे मध्ययुगामध्ये काय झालं होतं, बंगालमधले ब्राह्मण जे आहेत ना, म्हणजे त्यावेळेस ब्राह्मणांची कामं कमी झाली, ब्राह्मणांना एवढा काय रिस्पेक्ट वगैरे राहिला नाही. मग हे ब्राह्मण काय करायला लागले, व्यापार करायला लागले. शिक्षण पौरोहित्य सोडून दिलं, व्यापार करायला लागले. त्यात घोड्यांचा व्यापार करायला लागले, हे बंगालमधले घोड्यांचा व्यापार करायला लागले. आणि मग सामान्य लोक त्यांना तुच्छतेने बघायला लागले, काय हे वंगाळ, म्हणजे त्या ब्राह्मणांना वंगाळ म्हटलं गेलं. परंतु निगेटिव्ह ज्याला म्हणतो ना, कमीपणाची भावना त्याच्याशी असोसिएटेड होते, म्हणून मग ते तशा पद्धतीने झालेलं आहे. म्हणजेच अशा पद्धतीने शब्द बदलतात, वेगवेगळ्या प्रदेशातून शब्द तिथे येत असतात. भरपूर आहे याच्यामध्ये, सांगण्यासारखं खूप आहे. भाषेमध्ये आपल्याला एक मुद्दा असाही लिहिता येतो बघा, की भाषा म्हणजे काय नुसती आपण जी मौखिक भाषा बोलतो तीच नाही, तर मशीन भाषा आहे, 0-1 बायनरी, बिट्स अँड बाईट्स. लोपप्राय भाषा, काही भाषा संपत चालल्या, म्हणजे अंदमानमध्ये आहे बघा, अंदमानच्या भाषा ज्या आहे ना त्या आता संपत चालल्या. कोरवी किंवा कोरावी लँग्वेज, फार म्हणजे बोटावर समजा 10च लोक काही भाषा बोलतात, 20च लोक काही भाषा बोलतात. अन्विता किंवा अनिता अबवी असं काहीतरी एका लेखिकेचं नाव, लेखिका म्हणजे एक्सपर्ट्स आहे, रिसर्चर आहे, अन्वी. तर नावामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. अंदमानमध्ये ज्या लुप्त होणाऱ्या भाषा त्यांच्याविषयी अभ्यास करताय. म्हणजे हा उत्क्रांतीवरचा कोणता टप्पा झाला ते देखील लिहिलं पाहिजे. भाषेमध्ये काय नुसतं बोलणाऱ्या भाषा नाही, देहबोली, तुमची नजरेची भाषा, तुमची हावभावाची भाषा, प्राण्यांची भाषा, हे देखील आपण थोडंसं मेन्शन करू शकतो शॉर्टमध्ये. परंतु हे शॉर्टमध्ये, कारण हे आपल्याला जास्त डायमेन्शन दाखवायचे आहे. मग आपल्याला काही उदाहरणं हे मध्ये टाकावं लागतील. म्हणजे उदाहरणांमध्ये काय, समजा विवेक सिंधू टाकला मुकुंदराजाचा, मराठी भाषेतला जो पहिला ग्रंथ म्हटला तो. ज्ञानेश्वरांनी काय सांगले, परी अमृतातेही पैंजनिके ऐसी अक्षरेची रसिके मिळवीन, बरोबर ना. मी हे म्हणजे की मराठीचं याच्यामध्ये कौतुक केलेलं आहे. अमृतापेक्षाही सुंदर अशी ही भाषा आहे. ऐसी अक्षरेची रसिके मिळविणं, म्हणजे मी अशी ती भाषा तयार करेन. आता ऑब्व्हियसली काही जे याच्यावर संशोधन करणारे लोक यांना ऑब्जेक्शन आहे याच्यावरती. आता तो आपला मुद्दा नाही. ज्ञानेश्वरी वगैरे, आता म्हणजे ही आपली उदाहरणं झाली काही, बरोबर ना. मग उदाहरणामध्ये आपण हे देखील लिहू शकतो. समजा मराठीबद्दल आपण लिहायला लागलो, मग मुख्य मराठी आहे, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी, कोल्हापुरी मराठी, पोट प्रकार पडलेले, काय कारण आहे त्याच्यामध्ये, राजसत्तामुळे, राजसत्तांचा आश्रय आणि वेगवेगळ्या रूढी परंपरा, त्याच्यामुळे भाषा ही अशा पद्धतीने उत्क्रांत झाली. समजा छत्रपती शिवाजी महाराजांची समजा आज्ञापत्र वाचली, तर त्याच्यामध्ये समजा मराठी भाषा शिवाजी महाराजांच्या आधी थोडी बदलली होती. त्याच्यामध्ये फारसी, पर्शियन लँग्वेज, फारसी त्याचा प्रभाव होता. मग शिवाजी महाराजांनी मग तो कोश काढला आणि मग मराठी भाषेचे शब्द तयार करायला सुरुवात केली. पण ऑब्व्हियसली फारसी प्रभाव आहेच आहे ना ह्या आपल्या मराठी भाषेवरती. आपल्याला मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे भरपूर शब्द भेटतात फारशीचे. फारशी शब्द कोणते, अरबी शब्द कोणते, कुलूप आणि दागिना, दुकान वगैरे वगैरे. ठीक आहे. दुकानांच्या पाट्या मराठी, दुकान शब्द हा आय थिंक फारशी. तर ह्या पद्धतीने भाषा बदलत गेली. मग शिवाजी महाराजांच्या काळात भाषा कशी होती, मग पेशवे काळात काय झालं, मराठी भाषेवर संस्कृतचं वर्चस्व आलेलं आहे, संस्कृत वाढलेले आहे. मग पंडिती कविता वाढलेल्या आहेत त्या काळामध्ये. ठीक आहे. पंडिती कविता वाढल्यात ह्या काळामध्ये. त्याच्यानंतर शाहिरी कविता आलेल्या आहेत. मग लोकजीवनाशी जास्त संबंधित असलेले शब्द आपल्याला इथे दिसत आहेत. पंडिती कविता, ठीक आहे ना. एखाद्या पंडिताचं, रघुनाथ पंडित असेल किंवा एखादा शाहीर असेल, सगनभाऊ असेल, परशुराम असेल, ठीक आहे, अनंत फंदी असतील, बरोबर ना. त्यांचा फटका नावाचा काव्य प्रकार, बरोबर ना. मग ते दुसऱ्या बाजीरावावरती ओढलेले फटके सगळ्यांनी, अशा पद्धतीने बदलत चाललं आहे. किंवा नंतर इंग्रजी साहित्य आलं आणि मग त्याच्यामुळे मराठीची लिखाणाची शैली बदलली. मग निबंध लेखन आलं मराठीत, कादंबऱ्या लिहायला लागले, बरोबर ना. यमुना पर्यटन, बाबा पदमंजी, लघुकथा आल्या. हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचे प्रयोग व्हायला लागलेले आहेत. मग
नवीन मॉडर्नमध्ये जर गेलं तर केशवसुतांपासून मराठीचा एक नवीन आविष्कार आपल्याला दिसतोय वगैरे. सो अशा पद्धतीनं आपण हा भाषेचा जो निबंध आहे तो बघितलेला आहे. भाषेच्या उत्क्रांतीबद्दल आपण बोललेलो आहोत. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, आपलं जे सारांश लेखन आणि ट्रान्सलेशन जे आहे ते बघणार आहोत. हा भाषांतराचा प्रश्न आहे, 15 मार्काचा आपलं भाषांतर आहे. इंग्रजी उतारा दिला आहे मूळ, आणि त्या मूळ इंग्रजी उताराचं भाषांतर आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे. ठीक आहे, हा उतारा जो आहे ना तो सुधा मूर्तींच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातून घेतलेला आहे, आणि अनुवाद जो आहे तो देखील त्यांचे अनुवादित झालेले पुस्तक आहे, लीना सोहनी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही बदल करून मी हे इथं घेतलेलं आहे. बघा, आता इथं मला सांगायची गोष्ट ही होती की आपण काय करतो की अनुवाद करायला घेतल्यानंतर, भाषांतर करायला घेतलं की आपण काय करतो, एक एक लाईन धरतो आणि पटपट त्याचा सारांश लेखन भाषांतर करत जातो. त्याचे प्रॉब्लेम काय होतात ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याला जोपर्यंत कंटेक्स्ट समजत नाही ना तोपर्यंत भाषांतर करायला सुरुवात करायची नाही आहे. कंटेक्स्ट म्हणजे काय, आता बघा सांगतो. सो आय ॲडेड अ थर्ड लाईन टू से दॅट आय वूड पे फॉर हिज ट्रॅव्हल अँड सम क्लोथ्स. ठीक आहे, आता याचं लगेच ट्रान्सलेशन जर केलं तर मी एक तिसरी ओळ जोडली. ॲडेड म्हणजे काय, जोडली मी, की त्याच्या ट्रॅव्हल आणि कपड्यांसाठी काही पैसे देईन, जोडली. आता इथपर्यंत ठीक आहे. विदिन 4 days, आता ही जोडली म्हणजे काय, म्हणजे तुम्ही मेसेज टाईप केला आहे का कोणाला सांगितलं आहे का, काय केलं तुम्ही, जोडली म्हणजे कुठे जोडली. विदिन 4 days आय रिसिव्ड अ सिमिलर पोस्ट कार्ड इन रिप्लाय. सिमिलर पोस्ट कार्ड इन रिप्लाय म्हणजे काय, तुम्ही त्यांना एक पोस्ट कार्ड लिहिले आणि तुम्हाला रिप्लायमध्ये पण सिमिलर पोस्ट कार्ड आले. म्हणजे ही ओळ कुठं ॲड केली, तुम्ही पत्रामध्ये ॲड केलेली आहे, बरोबर ना. आता हे गरजेचं आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जोपर्यंत पुढे वाचत नाही, म्हणजे आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक शब्द दिसेल मॅडम, लेखिका आहेत ह्या, म्हणजे लेडी रायटर आहे, मॅडम आहेत त्या. परंतु समजा आपण ते पूर्ण वाचलेलं नसेल तर चूक काय होते सांगतो बघा. आता इथं बऱ्याच लोकांनी लिहिलं की मी त्याला काही पैसे देईन आणि मी त्याला असे सांगितले आणि वगैरे वगैरे, हे पुढे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर काय होतं की जो लेखक आहे ना तो पुरुष आहे असं समजून लिहिलं गेलेलं आहे, आणि मग तशा पद्धतीचं आपण म्हणतो ना की क्रियापद वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे, मी त्याला सांगतो असं जो आपण म्हणतो ना अशा पद्धतीचा टोन काही प्रमाणात होऊन गेलेला आहे, तो चुकीचा आहे. म्हणजे काय, एक तर त्याचं पूर्ण वाचा, त्याचं कंटेक्स्ट समजून घ्या आणि मगच भाषांतर करा. ठीक आहे, सोपं भाषांतर होतं हे, म्हणजे फार काही अवघड नव्हतं. 2 sentences रिप्लायमध्ये काय, इन द फर्स्ट ही थँक्ड मी फॉर द लेटर अँड इन सेकंड ही एक्सप्रेस हिज विलिंगनेस टू कम टू बँगलोर अँड मीट मी. मग मी पत्रात अशी पुष्टी जोडली. आता बघा, या 16 इथं मग शब्द ॲड केलेला आहे, नाही आला तरी ठीक आहे. मग मी तिसरी ओळ जोडली. आता तिसरी ओळ इथं जी आहे ना ती इथं बघा, इथं तिसरी ओळ आहे, इथं तिसरी ओळ आलेलीच नाही आहे, बरोबर ना. मला सांगायचा उद्देश काय बघा, म्हणजे हे काही मुद्दाम राहिले असं नाही आहे. तर जे अनुवाद झालेला आहे त्या पुस्तकाचा, तर त्याच्यामध्ये हा शब्द त्यांनी टाकलेलाच नाही तिसरी ओळ. म्हणजे जे बारकावे आहेत हे बारकावे थोडेफार आपले पुढे मागे झाले तरी चालतात, आपला जो एकंदरीत म्हणण्याचा जो अर्थ आहे तो बदलायला नको. आपण इथे ऑब्व्हियसली हे लिहायलाच पाहिजे, असं गरजेचं नाही की हे सोडायचं. परंतु जर सुटलं तर बऱ्याच लोकांना मी जे सांगितलं होतं ना की समजा अवघड शब्द असेल तर सोडून द्या, तर बऱ्याच लोकांनी परत प्रश्न विचारले की सर पण मग मार्क्स मिळतील का. तर ते मला प्रूव्ह करण्यासाठी मी हे इथं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने सारांश लेखन होतात, बरोबर. मग मी पत्रात अशी पुष्टी जोडली, किंवा आपण असं लिहू शकतो की मी पत्रात तिसरी ओळ जोडली किंवा लिहिली की. मग की करूनही तुम्ही लिहू शकता की असं, की आणि मग सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आणि जेव्हा तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, इलॅबोरेशन करणार आहे, तेव्हा तुम्ही 2 डॉट देखील देऊ शकता की आय वूड पे फॉर हिज ट्रॅव्हल अँड सम क्लोथ्स. आता बघा, हे इनडायरेक्ट वाक्य. आता इनडायरेक्ट वाक्याचं इथं डायरेक्ट वाक्य झालं ना, म्हणून मी तुला भाडे खर्च तसेच कपडे विकत घ्यायला पैसे पाठवेन. आता आय वूड पे, बरोबर ना. आता मी त्याच्या कपड्यांसाठी आणि त्याच्या प्रवासासाठी आणि कपड्यांसाठी खर्च करीन असं लिहिलं लोकांनी. आता खर्च करीन म्हणजे काय, ते तुमची आमची भाषा झाली ना, चला आज काहीतरी खर्च होऊ द्या, तसं नाही. ते पैसे देईन किंवा पैसे पाठवले जातात बघा, बरोबर ना, कारण ती व्यक्ती दुसरीकडे. मग पैसे देईन किंवा पाठवीन हे योग्य राहील, भरेन पेक्षा पैसे पाठवेन, बरोबर. आता हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आणि त्याचं इथं डायरेक्ट स्पीच केलेलं आहे, हे असं देखील चालतं.
किंवा तुम्ही असं लिहिलं की मी पत्रात तिसरी ओळ जोडली की त्याचे सर्व किंवा त्याचा भाडे खर्च तसेच कपडे विकत घ्यायला मी त्याला पैसे पाठवेन. मग तिथं तुला हा शब्द टाकला नाही तरी चालेल, त्याला हा शब्द टाकला तरी चालेल किंवा ठीक आहे. कारण आता हा त्यालाच आहे का? हो त्यालाच आहे, कारण पुढे लिहिलेलं आहे की तो कशा पद्धतीने बिहेव करतोय, बरोबर ना. आणि इथं पण दिलेलं ही म्हणजे त्याला आहे, तिला नाहीच आहे, बरोबर ना. त्यानंतर 4च दिवसांनी त्याचं पत्र आलं. विदिन 4 days आय रिसिव्ड अ सिमिलर पोस्ट कार्ड, बरोबर ना. आता सारखं सिमिलर, आता बघा बऱ्याच लोकांनी लिहिलं की सारखं पत्र आलं. आता सारखं पत्र नावाची गोष्ट बघा, हे कसं वाटतं मराठीत वाचायला की मला सारखं पत्र आलं, नाही ना, ते सारखं काढून टाका ना, काही गरज नाही आहे की मला पत्र आलं त्याचं, बस संपला विषय. सिमिलर शब्द काढून टाका. 2 sentences, 2च ओळी. इन द फर्स्ट ही थँक मी फॉर द लेटर. पहिल्या ओळीत त्याने माझे पत्राबद्दल आभार मानले आणि दुसऱ्या ओळीत काय सांगितलं, ही एक्सप्रेस हिज विलिंगनेस, इच्छा आहे त्याची काय की बँगलोरला यायची आणि मला भेटायची, बंगलोरला येऊन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती दुसऱ्या ओळीमध्ये त्याने, ठीक आहे. हे आपण इथं लिहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने पहिल्या 3 ओळीचं ट्रान्सलेशन केलं आहे. पुढे बघा, इमिजिएटली आय सेंट हिम सम मनी अँड डिटेल्स ऑफ माय ऑफिस ॲड्रेस. मी तात्काळ लगेचच, ठीक आहे सगळं चालेल, मी तात्काळीने त्याला पैसे पाठवले व माझ्या ऑफिसचा कार्यालय केलं तरी चालेल, कार्यालय करा, बरोबर ना. जसं मी तुम्हाला ते सिलेंडरचं उदाहरण सांगितलं, सिलेंडर, बरोबर ना. एक्झामिनरने गोल केलं होतं, मग कशाला ड्रेस घ्यायची, कार्यालयच टाका, बरोबर ना. माझ्या ऑफिसचा तपशीलवार पत्ताही कळवला. वेन ही फायनली अराइव्ड इन आवर ऑफिस. हा फायनल शब्द घेतला बघा, अखेर तो आमच्या ऑफिसात येऊन ठेपला. हा बघा, आता हे टिपिकल मराठी शब्द झाला. ही लुक लाईक अ फ्रायटन्ड काफ दॅट हॅज लॉस्ट इट्स वे. तो एखाद्या वाट चुकलेल्या वासरासारखा दिसत होता. आता बावरलेला एक्स्ट्रा टाकलाय बघा, चालतं असं, बावरलेल्या वाट चुकलेल्यासारख्या वासरासारखा, काफ म्हणजे वासरू. इट मस्ट हॅव बीन हिज फर्स्ट ट्रिप टू बँगलोर. त्याची ही बंगलोरला येण्याची पहिलीच वेळ असावी. कदाचित शब्द नव्हता तरी तिथे टाकलेला चालतो, किंवा नुसतं असं लिहिलं कदाचित काढून, ही त्याची बंगलोरला येण्याची कदाचित पहिलीच वेळ असावी किंवा पहिलीच वेळ असावी. ही वॉज हंबल, तो नम्र होता. तर अत्यंत शब्द नसताना इथे टाकलाय चालतंय, ठीक आहे. किंवा तुम्हाला फार शब्दशः करायचा असेल तर नका टाकू, टाकला तरी काही फार काही बिघडणार नाही आहे. तो अत्यंत नम्र होता. त्याने स्वच्छ शर्ट पॅन्ट. आता पॅन्टला पायघोळ वगैरे लिहिण्याची एवढी पण काय गरज नाही बघा, म्हणजे आपलं काही शब्द सामर्थ्यच नुसतं चेक नाही केलं जात, परंतु आपली वाक्यरचना देखील चेक केलं. क्लीन शर्ट अँड ट्राउझर्स अँड हिज हेअर वॉज नीटली पार्टेड अँड कोम्ड. म्हणजे काय, विंचरले होते आणि भांग देखील व्यवस्थित पाडला होता त्याने. द स्पार्कल इन हिज आय वॉज स्टील देअर. डोळ्यात चमक आताही होतीच किंवा त्याच्या डोळ्यात अजूनही चमक होती असं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. तुलनेनं हा सोपा पॅसेज होता बघा भाषांतरासाठी. आय गॉट स्ट्रेट टू द पॉईंट. लगेच मुद्द्यावर आले, बरोबर. वी आर हॅपी अबाउट युअर अकॅडमिक परफॉर्मन्स. डू यू वॉन्ट टू स्टडी फर्दर. मग अकॅडमिक परफॉर्मन्स, शैक्षणिक यशामुळे आम्हाला आनंद झाला आहे. वी आर हॅपी. तुला पुढे काही शिकायची इच्छा आहे का, स्टडी फर्दर. वी वुड लाईक टू स्पॉन्सर यू. प्रायोजक, आता प्रायोजक शब्द वापरलेला. प्रायोजक का नको लिहायला, कारण प्रायोजक स्पॉन्सरशिप ना ही कंपन्या वगैरे देतात आणि जाहिरातीसाठी असतं बऱ्याचदा. पण इथं शिक्षणाचा विषय आहे आणि साध्या सिंपल शब्दात लिहा ना की तुझ्या शिक्षणाचा खर्च. स्पॉन्सरशिप म्हणजे काय, शिक्षणाचा खर्च आम्ही उचलायला किंवा करायला तयार आहोत, ठीक आहे. दिस मीन्स वी विल पे युअर फीज फॉर एनी कोर्स ऑफ स्टडी यू विश टू टेकअप. ठीक आहे, तू कुठलाही अभ्यासक्रम निवड, तुला पाहिजे तो अभ्यासक्रम निवड, अगदी कुठलाही, त्याचे आम्ही सगळे पैसे भरू. ही डिड नॉट आन्सर. मग माय सिनियर कलिग हु वॉज इन द ऑफिस विथ मी इंटरप्टेड विथ अ स्माईल. म्हणजे काय, माझे शेजारी जो वरिष्ठ सहकारी उभा होता तो हसला आणि मला म्हटला, बिट्स अँड बाईट्सच्या वेगाने जाऊ नको. किंवा मग थोडक्यात काय, एवढ्या वेगाने जाऊ नको, व्यवस्थित लिहिता आलं नाही, एवढ्या वेगाने, बरोबर ना. किंवा संगणकाच्या वेगाने जाऊ नको, संगणकाच्या वेगाने जाऊ नको, अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि पुढे काय सांगितलं की तुझे काय सांगते, बरोबर. लेट द बॉय अंडरस्टँड व्हॉट यू आर सजेस्टिंग. तुझे काय सुचवते ते त्याला कळू दे. आणि एंड ऑफ द डे म्हणजे काय, दिवस अखेर. आता एंड ऑफ द डे म्हणजे काय, दिवस अखेर किंवा दिवसाच्या शेवटी असा शब्द वापरायला आहे. तर दिवस अखेर म्हणजे आपल्याला माहिती ना संध्याकाळ, मग आपण इथं संध्याकाळ लिहिला पाहिजे की आज संध्याकाळपर्यंत तो त्याला उत्तर सांगेल, त्याचं उत्तर, ठीक आहे. वेन हनुमंतप्पा
वॉज रेडी टू रिटर्न होम, जेव्हा घरी जायला निघाला, बरोबर ना. आता घरी जायला तयार झाला असं लिहिलेलं आहे, तयार झाला. आता जनरली मराठीमध्ये शब्द आपण तयार झाला कधी होतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला नवीनच जायचं आहे, फ्रेश होऊन जायचं आहे, तयार झाला. घरी जायला निघाला किंवा परतीला निघाला किंवा घरी परत जायला निघाला. ही सेड इन अ लो अँड स्टेडी टोन, हळू पण ठामपणे त्याने सांगितलंय. स्टेडी टोन म्हणजे ठाम. मॅडम, आय वॉन्ट टू परस्यू माय स्टडीज ॲट टीचर्स ट्रेनिंग कॉलेज इन बेल्लारी. आता हे अध्यापक प्रशिक्षण कॉलेज असं काय त्याचं भाषांतर नाही केलं तरी चालेल, कारण हे नाव आहे ना. नावाचं कशाला भाषांतर करता, ठीक आहे, नावाचं भाषांतर नाही केलं तरी चालेल. जसं बेल्लारी, आता बेल्लारीच म्हणणार ना आपण, टीचर्स ट्रेनिंग कॉलेज. तो आपण इथं काय टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, अध्यापक प्रशिक्षण कॉलेज लिहिलं तरी चालेल, परंतु हे याची भाषांतराची गरज नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आय वॉन्ट टू परस्यू, मला इथं अभ्यास करण्याचा माझा विचार करायचा आहे. ठीक आहे. आय ॲग्रीड इन्स्टंटली बट स्पोक हिम अ लिटल मोर टू फाइंड आउट वेदर देर वॉज एनी अदर कोर्स ही प्रेफर्ड. त्याला काही दुसरा कुठला निवडायचा आहे का अभ्यासक्रम, त्याचाही मी विचार केला आणि हे देखील सांगितले की तू कुठलाही अभ्यासक्रम सिलेक्ट कर, आम्ही तुझे पैसे भरायला तयार आहोत. ठीक आहे. सो अशा एसेमध्ये किंवा अशा भाषांतरामध्ये आपल्याला 10-11 मार्क हे मिळायला पाहिजेत, कारण याच्यामध्ये विशेष काही नाही आहे की आपल्याला मार्क न मिळण्यासारखं काहीही कारण नाही आहे. हा अतिशय सोपा भाषांतर होतं, कारण इंग्रजीचा अवघड होता म्हणून हा एक सोपा टाकलेला होता, बॅलन्स करण्याचा प्रयत्न. सारांश लेखन 10 मार्काचा आहे. अय्यवार, बरोबर ना, तमिळ लिटरेचरमधला हा एक पॅसेज घेतलेला होता, बरोबर. हा देखील खूप चांगला लिहिलेला आहे लोकांनी. ठीक आहे. कसा लिहिता येईल बघा. अय्यवार हे तमिळ साहित्यातले अतिशय लोकप्रिय नाव आहे. त्याचे अर्थ दिलेले आहेत बघा. आता अर्थ दिले म्हणजे काय, थोडक्यात एक्सप्लेन केलेले, काढून टाका. हे बऱ्याच लोकांनी त्याचे अर्थ लिहिलेले, काय गरज नाही ना त्याच्या अर्थाची, बरोबर ना, कारण अर्थ बरेच आहे. मग काय आपण सगळे लिहायचे का, किंवा त्यातलं एक लिहायचं मग बाकीचे का नाही लिहायचे. ठीक आहे. त्याचे अर्थ लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आपण काय सांगितलं बघा, एक काय म्हणताय तुम्ही, तमिळ साहित्यात लोकप्रिय आहे ना. ठीक आहे, लोकप्रिय. कोणतं नाव, अय्यवार. ठीक आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक संदर्भ असलेले तमिळ साहित्यातले लोकप्रिय नाव. म्हणजे काय, आता बघा, सामाजिक संदर्भ आहे का, हो. म्हणजे काही स्त्रिया ते व्रत वगैरे करतात, बरोबर ना, हे सामाजिक संदर्भ झाला त्याला. म्हातारी, सायंकाळचा पाऊस, किंवा धार्मिक संदर्भ देखील आहेच ना, म्हणजे ते धार्मिक व्रत आहे. जैन भिक्षुणी धार्मिक संदर्भ आहे. सामाजिक आणि धार्मिक संदर्भ असले तमिळ साहित्यातले लोकप्रिय नाव म्हणजे अय्यवार होय. अशी सुरुवात केली, म्हणजे 4 ओळींची एकच ओळ करून टाकली. म्हणजे बघा, कारण बऱ्याच लोकांनी लिहिले म्हणून मला हे इथं मी स्पेसिफिकली सांगितलं की त्याचे अर्थ वगैरे समजा दिलेत ना, ते लिहिण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आपल्याला सारांश करायचा आहे ना. मग तिथं काय सांगितलं बघा, अभिधान चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे, त्यात 3 वेगवेगळ्या कवयित्री सांगितलेल्या आहेत, बरोबर. आणि 4थ्या कवयित्रीचा शेवटला उल्लेख केलेला आहे. मग त्यातलं आता एकेकाचं वर्णन दिलं, पहिली कधी झाली आणि तिचं काय कार्य आहे, बरोबर ना. नंतर काय सांगितलंय की दुसरी एक झाली, तिचं काय कार्य, तिसरी एक होती, तिचं काय कार्य, असं सांगितलं. 4ही यांचं सांगितलेलं बघा. 3 कवयित्री अभिधान चिंतामणीमध्ये सांगितलेला आहे. या नावाच्या 3 कवयित्रींचे उल्लेख ग्रंथात सापडतात. ग्रंथाचं नाव काढून टाका, बरोबर ना. आता पहिली अव्यहार जी आहे ना, ती आता कधी झालेली आहे, पहिल्या ख्रिस्तच्या शतकात झालेली आहे. आणि मग आदर्श प्रेम, राजांचे ऐश्वर्य, दातृत्व, याच्यावर त्याच्या 50 कविता उपलब्ध आहे. म्हणजे तिच्या कविता भरपूर आहे आणि तिचे वेगवेगळे विषय आहेत लिखाणाचे. आता ते लिखाणाचे विषय तिचे नाही लिहिले तरी चालेल, म्हणजे इट इज अ काइंड ऑफ डिटेल. आपण ऑलरेडी थेअरीमध्ये बघितलं बघा, डिटेल्स तुम्ही सोडून द्या. म्हणजे मग मी लिहिणार नाही आदर्श प्रेम बिम ते काय, ठीक आहे, याच्यावरती मी लिहिणार नाही. आणि मग उच्च प्रकारचे काव्यगुण आढळतात आणि मग ती राजदूत वगैरे होती. मग आता हे कसं आपण इथं बसवणार, राजदूत असलेली व उच्च काव्यगुणयुक्त कविता रचणारी, कारण ही काव्यगुण चांगले ना, म्हणजे कविता कशी तिचं एक शब्द सांगितलं, काव्यगुण चांगले असणारी पहिली अय्यवार, कारण हिचं पहिलीच उल्लेख आहे ना, ख्रिस्त शतकाच्या सुरुवातीच्या संगम काळात होऊन गेली, बरोबर ना. आणि हे बाकीचे जे आहे ना, आदर्श प्रेम, राजा बिजा ते काढून टाकलं, डिटेल होतं म्हणून. मग दुसरी भक्ती काळात संत सुंदररची समकालीन एक होती आणि 12व्या शतकात एक होती. हे 9वं शतक, हे 12वं शतक आणि हे पहिलं शतक, म्हणजे 3 जे आहेत ना अभिधान चिंतामणीमध्ये सांगितले, तिन्ही इथं संपलेल्या आहेत. मग ह्या आता हे दुसरी आणि तिसरी जी आहे तिचं लिहिलं. भक्ती काळात एकच शब्द वापरला बघा, ती भक्ती काळातली जी अय्यवार होती त्यासाठी. आणि पुढे 12व्या शतकातील चोल राजवटीमध्येही अव्यकुरळ ग्रंथ लिहिणाऱ्या अय्यवार होऊन गेल्या. आता बघा, आता हे डिटेल आहे, मग कसं काय लिहिले, कारण ते शब्द कमी होत होते म्हणून मी एक शब्द टाकून दिला आणि तिचे कर्तृत्व लिहिले, किंवा नुसते असं लिहिलं असतं. भक्ती काळात
व चोल काळामध्ये अजून 2 अय्यवार होऊन गेला, असंही लिहू शकलो असतो आपण, चालते तसं पण. आणि आणखी एक अय्यवार जे फेमस आहे बघा, तिच्याविषयी आता इथं लिहिलेलं आहे. मग तिच्याविषयी काय सांगितलं आहे, तिनं 4 नीतिपर ग्रंथ लिहिले. ते जाऊ द्या, 4 जाऊ द्या, कशावर लिहिले, नीतीवर लिहिले, बरोबर ना. त्यांची नावं जाऊ द्या, डिटेल जाऊ द्या, ठीक आहे. त्याच्यात काय सांगितले, नीतीविषयी सांगितले, व्यवहारोपयोगी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे ऑब्विसली डिटेल आहेत. आणि त्याचं काय आहे की शाळकरी मुलं घेतात, शिकतात, म्हातारे प्रौढ माणसंही पण शिकतात. राजाश्रय लाभला होता, पण काय आहे की कामगार, शेतकरी यांच्यामध्ये ती जास्त रमलेली आहे, साधेपणा आहे. म्हणजे थोडक्यात जीवन तिचं चांगलं होतं, उदात्त व्यक्तिमत्व होतं तिचं, आणि तिच्या तरुणांवरती पण प्रभाव पडतो आहे. आता याला समराईज कसं केलं बघा, तिची रचना किंवा त्याचं लेखन कसं आहे, नीतीपर आणि व्यवहार उपयोगी आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणा डिटेल्स घेतले, हो, जिथे शब्द कमी पडतात तिथे डिटेल थोडे घ्यायचे, परंतु हे डिटेल घेतले का आपण, 4 लिहिले का 6 लिहिले आणि नावं काय काढून टाकले. काव्यग्रंथ लिहिणाऱ्या आणखी लिहिणारी पाहिजे होतं, लिहिणारी आणखी एक अय्यवार होती. तिला जरी राजाश्रय लाभला होता, राजाश्रयाचा मुद्दा इथे लिहिला, जरी लाभला होता तरी सामान्यांची कवयित्री म्हणून तिचा लौकिक आहे, बरोबर ना. तिचे सुबोध लेखन, तिचे लेखन कसे आहे, सुबोध आहे, उदात्त. आता तिचं लेखन आणि तिचं जीवन, इथं काय सांगितलं, तिच्या लेखनाविषयी तिच्या जीवनाविषयीच सांगितले ना, 2च शब्द लिहिले. लेखन काय आहे, चांगलं सुबोध आहे, जीवन कसं आहे, उदात्त आहे. सर्व वयोगटातील लोकांना प्रेरणादायी होते. सर्व वयोगट कसं इथं केले बघा, शाळकरी मुलांचं दिलेलं आहे, प्रौढांचं दिलेलं आहे, तरुणांचं दिलेलं आहे, म्हणजे काय आहे की सर्वांनाच प्रेरणादायी होतं, बरोबर. सो अशा पद्धतीनं सारांश लेखन करताना लक्षात ठेवा, उदाहरणं, नावं, डिटेल्स टाळायचे असतात आणि एक रफ ड्राफ्ट तयार करायचा असतो. आता ऑब्व्हियसली रफ ड्राफ्ट तयार करताना तो कमी शब्दात, एकदम कमी शब्दात लिहायचा आधी, आणि मग काय करायचं, शब्दसंख्या हळूहळू आपली वाक्यरचना थोडी पुढे मागे करून काही डिटेल्स टाकून हळूहळू ते आपल्या लिमिटपर्यंत न्यायचं. आधीच आपण पहिला ड्राफ्ट जर लिमिटचा जर केला तर त्याच्यामध्ये शब्द कट करता येत नाही, वाढतच जातात, ठीक आहे. आणि वाढल्यानंतरच लिमिट क्रॉस होते, म्हणून आधी 10-20 शब्द कमीच. म्हणजे सारांश लेखन समजा आपल्याला समजा असं दिलेलं असेल, 240 शब्द दिले असतील तर आपल्याला किती होणार आहे, 80 शब्द पाहिजे. पहिला ड्राफ्ट जो आपण करतो तो 60 शब्दाचा करा, प्लस 20 शब्द ऑटोमॅटिक वाढतात. तुम्ही पहिलाच ड्राफ्ट जर 80 शब्दाचा जर केला तर तुमचं फायनल लेखन 100पर्यंत जातं. कारण काय, कुठेतरी चुका झालेल्या असतात आणि आपल्याला वाटतं की नाही, ही महत्त्वाची गोष्ट तर राहिलेली यायची, मग वाढवा वाढवा वाढवा. म्हणून अशा पद्धतीने आपण हे सारांश लेखन लिहिलं पाहिजे, ठीक आहे. सो इथे मी थांबवतो. थँक्यू.